लोकांना माहिती की ते भगरे गुरुजी आहेत, ते जगासाठी, पण माझ्यासाठी ते बाबा आहेत. ते मुद्दाम म्हणायचे किती त्रास देते ग त्या हिला, त्या रेश्मा, हा दीपाला. किती त्या दीपाला त्रास देते ग तू, नकोसं झालंय अगदी अक्षरशः असं तसं असे त्यांची जुगलबंदी चालायची. खूप स्थळं वगैरे येत असतात अगं, कोणी कोणी पाठवत असतं. तर काही स्थळं बघून खरंच सॉरी असं म्हणू नये पण हसू येतं. नाही आणि काय झालं, पण आम्ही ते फक्त एकमेकांना पाठवत असतो आणि आम्ही फोन करून खूप हसतो. कधी विचार करणार आहेस जावई आणायचा? 2026 पुढच्या वर्षी. ब्रेकिंग न्यूज अरेंज मॅरेज करणार आहेस? मी अरेंज कम लव. असं अशी माझी तरी इच्छा आहे की आवडलंच कोणी तर आधी ओळखू यात एकमेकांना आणि मग लग्न करू. नाही तर कसं वाटतं बाबा? नाही योग्य, काही हरकत नाही, मला आवडणार तसं. स्वागत करूया अतुल शास्त्री भगरे गुरुजी आणि अनघा अतुल हिचं. खूप स्वागत दोघांचंही राजनी मराठीमध्ये. ना मी सुरुवातीलाच तुम्हाला थँक्यू म्हणते की तुम्ही वेळ दिलात, कारण आय नो बाबा खूप बिझी असतात. मीच तुला थँक्यू म्हणते कारण की हा आमचा एकत्र पहिला असा इंटरव्ह्यू आहे आणि मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं की मी बाबांसोबत असा कधी इंटरव्ह्यू करेन, पण मला ते तू विचारलंस आणि मला असं वाटलं की हे किती छान होऊ शकतं की आमच्या दोघांचं जे बॉन्डिंग आहे ते फार लोकांना माहिती नाही. माझे जे जवळचे मित्र आहेत त्यांना माहिती की आमचं बॉन्डिंग कसं आहे, तर त्या निमित्ताने ते लोकांनाही कळेल की लोकांना माहिती की ते भगरे गुरुजी आहेत, ते जगासाठी, पण माझ्यासाठी ते बाबा आहेत. आणि फादर्स डे निमित्त हे होतं त्यामुळे मला खूपच छान वाटतं. सो थँक्यू सो मच. सर कसे आहात? मी खूप मस्त. आणि जसं अनघांनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे दोघंही जण आम्ही एका विशिष्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे ती तिच्या कामात व्यस्त, मी माझ्या कामात व्यस्त, पण असं कधी झालं नाही की आम्ही एकत्र येऊन एखादा कार्यक्रम केला आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाबद्दल मी सुद्धा खूप उत्सुक होतो. पण तू मला आपलं एपिसोड सुरू व्हायच्या आधी सांगत होतीस की बाबा किती कमिटेड आहेत त्यांच्या कामाला, किंवा ते किती मनपूर्वक आणि बिलकुल इग्नॉरन्स नाही आहे त्याच्यामध्ये. खरं तर आपल्या घरातच एक इन्स्पिरेशन आहे. अनघा, मला आधीपासून आत्तापर्यंत ऐकायला आवडेल प्रत्येक टप्प्यावर कसं कसं बाबा इन्स्पायर करत आले? खरं तर ते कधीच असं काही सांगायला जात नाही की तुम्ही हे करा ते करा, तू तुझ्या क्षेत्रात किंवा तू हे क्षेत्र निवड. लहानपणापासून त्यांनी ती मुभा दिली आहे. म्हणजे आई शिक्षिका असल्यामुळे ती खूप स्ट्रिक्ट होती, पण बाबांचा नेहमीच फ्री हँड असल्यामुळे त्यांनी ते स्वातंत्र्य दिलं आहे मला आधीपासून. आणि मला एक गोष्ट दिसत होती, म्हणजे त्यांना सांगायची गरज नव्हती की आम्ही लहानपणापासून किती मेहनत करत आलो आहे, किंवा त्यांनी जे झिरोपासून, म्हणजे जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा तर काहीच नव्हतं, एका भाड्याच्या खोलीत, छोट्याशा खोलीत राहत होतो, पण तेव्हापासून त्यांचे कष्ट बघत आलं. आणि आपल्या आईबाबा आपल्याला कधीच सांगत नाही की आम्ही तुमच्यासाठी काय काय करतो, त्यामुळे ते तेव्हापासून बघत आलं. आणि एक विशिष्ट पॉईंट येतो आपल्या आयुष्यात की जिथे आपल्याला रिअलाईज होतं की आपले आईवडील आपल्यासाठी काय करत आहेत. सो ते कष्ट मी बघत आले लहानपणापासून, आणि आत्ता ते ज्या लेवलला आहे, किंवा आत्ता तर म्हणजे तो विषयच नाही की आता सगळ्या लोकांनाच माहिती, आपल्या देशभरात सुद्धा त्यांचं तेवढं नावलौकिक आहे, पण ते फक्त आणि फक्त त्यांच्या मेहनतीमुळे. असंही नव्हतं की त्यांचे कोणी गॉडफादर होते की त्यांना गाईड करायला. त्यांनी त्यांच्या वडिलांकडनं शिकलं, आईवडिलांकडनं. आणि तसंच मी सुद्धा माझ्या आईवडिलांकडनंच शिकते की तुम्ही मेहनत करा आणि त्याचं फळ कधी ना कधी तुम्हाला मिळतंच. सो आत्तासुद्धा मी जे काही करू पाहते, किंवा मी फक्त ॲक्टिंग क्षेत्रातच काम करू नये, तर मी सगळं एक्सप्लोअर करावं यासाठी ते नेहमी काही ना काही सतत सांगत असतात, किंवा त्यांच्याकडनं शिकायला मिळत असतात. किंवा ते सुद्धा आज फक्त ज्योतिषाचार्य नाही आहे, तर ते भागवत कथाकार आहेत, रामकथाकार आहेत, शिवाय त्यांनी लहानपणापासून ते वेदशास्त्री आहेत. सो असे वेगवेगळे क्षेत्र त्यांनी त्यांच्या क्षेत्रामधले वेगवेगळे जे आपण डिपार्टमेंट्स म्हणतो त्यात त्यांनी नावलौकिक मिळवलं. सो हे मी त्यांच्याकडनंच शिकत आले. तर इन्स्पायर करण्यासाठी त्यांना कधी काही सांगायची गरज नाही लागली, ते त्यांच्या कृतीतून ते नेहमी इन्स्पायर करत आले. वा, आत्ता ना मला अनघा सर सांगत होती की तुम्ही आधी किती मेहनतीतनं हे सगळं साकार केलंय. खरं तर आम्ही तुम्हाला गेली कित्येक वर्ष टीव्हीवर बघतोय, किंवा अनेक लोकांना अनुभव आहे तुमच्या कामाचा. जरा मला काही वर्ष मागे जाऊन तुमच्या बालपणाबद्दल, तुम्हाला तुमच्या वडिलांच्या मिळालेल्या सपोर्टबद्दल आणि या क्षेत्रातली तुमची कामगिरीची सुरुवात, या सगळ्याबद्दल ऐकायला बघ, असं आहे की खरं तर आमच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे माझ्या घरातली मंडळी जी आहेत, म्हणजे मग माझे वडील आजोबा वगैरे हे कोणी नव्हते, पण असं असतानासुद्धा माझ्या वडिलांची अशी इच्छा, दुर्दम्य इच्छा, की नाही माझा चिरंजीव त्याला कुठेतरी आपलं वेद
शास्त्र या सगळ्या गोष्टींची ओळख व्हायला हवी. म्हणजे खरं तर बघितलं तर मी शाळेत असताना पहिला नंबर शाळेत कधी सोडला नाही. स्कॉलरशिप मिळवलेला विद्यार्थी असं असून देखील मला अचानकपणे गुरुकुलामध्ये, म्हणजे माझं उपनयन झालं, म्हणजे मौंजी बंधन झालं 8व्या वर्षी, आणि तेव्हापासून मी गुरुकुलामध्ये राहिलो. पण तिथे राहत असताना देखील आज गुरुजींनी शिकवलं की उद्या कंठस्थ, आज शिकवलं की उद्या कंठस्थ. नंतर तो गुरुजींना असं वाटायचं की याला मी काय सांगू, की याला आज दिलं की उद्या लगेच तो पाठांतर त्याचं तयार झालेलं असतं. खूप मेहनत त्यावेळेस मी घेतली. आणि मग अशी वेळ आली की नाही, आता चिरंजीव याच क्षेत्रामध्ये तयार होतो आहे असं गुरुजींनी आमच्या वडिलांना सांगितलं. आणि मग पूर्ण वेळ मी त्या क्षेत्रामध्ये राहिलो. सुरुवातीला वेदांचं अध्ययन झालं, मग कर्मकांडाचं अध्ययन झालं, मग शास्त्राचं अध्ययन झालं, साहित्याचं अध्ययन झालं, व्याकरणाचं अध्ययन झालं. असं करत करत मी मग नंतर सगळ्यात लहान वयातला अध्यापक म्हणून जेव्हा मी दिल्लीला अध्यापक होतो त्यावेळेला माझं वय होतं 21 वर्षाचं. त्यावेळेला राष्ट्रपती आर व्यंकटरामन आणि उपराष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्माजी यांच्याकडून माझा सत्कार झाला राष्ट्रपती भवनमध्ये. तो प्रसंग होता फेब्रुवारी 1991चा. अजूनही मला तो आठवतो आहे. आणि त्यावेळेस माझं वय किती तर अतिशय कमी होतं. आणि तिथून मग मी परत नाशिकला आलो. विवाह झाला. विवाहानंतर मग अनघाचा जन्म, पहिला जन्म आमच्या घरातला. तर त्याच्यामुळे मी खूप जास्त उत्सुक आणि काय म्हणू आपण त्याला की आनंद गगनात मावेना किंवा पहिली कन्या झाली. दुसरी गोष्ट त्यावेळेस आमची परिस्थिती मात्र यथातथाच होती, अगदीच यथातथा. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जसं एक पिता असतो की आपल्या कन्येचे जेवढे लाड आपल्याला आपल्या परीने करता येतील तेवढं ते केलं पाहिजे. आणि या उद्देशाने मी ते करत होतो. भाड्याच्या घरातच राहत होतो. नाशिकमध्ये आमची ही परिस्थिती. आणि होता होता काय आपण म्हणतो ना की पहिली बेटी धनाची पेटी, तसं ते एक एक गोष्टी मग आम्हाला प्राप्त होत गेल्या. मग स्वतःची वास्तू झाली आणि मग पुढे जाऊन आमची प्रगती खूप चांगल्या गतीने झाली. पण तेव्हापासून सुद्धा म्हणजे मग मी काय झालं की 2004 साली त्याच्या अलीकडे मात्र मी ज्योतिषी झालो. म्हणजे 93-94ची गोष्ट असेल, त्यालाही आता इतके वर्ष 21 वर्ष झाले. 2004 साली मी पहिली कथा केली, त्यालाही आता 21 वर्ष झाले. आणि त्या कथेनंतर इतकी प्रसिद्धी मला मिळाली की आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषिक मंडळी आहेत त्या ठिकाणी माझ्या कथा झाल्या. मग त्या कथेंमध्ये श्रीमद भागवत कथा असेल, शिवपुराण कथा असेल, श्रीराम कथा असेल, देवी भागवत कथा असेल, अशा सर्व प्रकारच्या कथा आत्तासुद्धा पुढच्या वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजे नोव्हेंबरपर्यंतच्या कथा आत्ता आमच्या नक्की झालेल्या आहेत. म्हणजे इतके पुढचं सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे मी कुठेतरी माझ्या कामामध्ये व्यस्त असतो. पण एक मात्र निश्चित आहे, म्हणजे मला कधी माझ्या कन्येला ओरडण्याची, रागवण्याची कधी मला गरजच पडली नाही. आणि दुसरी गोष्ट, फार लहानपणापासून ती मला इतकं समजून घेत होती. आमच्याकडे शास्त्रात असं म्हणतात, नराणाम मातुल क्रमः. मुलगा जो असतो ना तो 50% मामाचे गुण घेऊन जन्माला आलेला असतो. पण मुलगी जी असते ना ती 100% आपल्या पित्याच्या घराण्यावर जन्माला आलेली असते. त्याच्यामुळे कुठल्याही मुलीचं आणि पित्याचं नातं हे फार अतूट असतं. आणि त्याप्रमाणे आमचं नातं तसंच आहे. म्हणजे ती एक टप्पा असा होता की तिच्या आईची इच्छा होती की नाही हिने मेडिकलला जावं बरं का. आणि त्या दृष्टीने बरोबर आहे बघ, 12वी नंतर. 12वी नंतर किंवा वडील जर एवढे विद्वान आहेत, आई एवढी हुशार आहे, ती स्वतः आदर्श शिक्षिका आहे, तर निश्चितपणे आपली कन्या जी आहे ती मेडिकलला जावी अशी तिची इच्छा. आणि एक दिवस कन्येने मला एकांतात सांगितलं की मला हे करायचं नाही. मग म्हटलं बाई काय करायचं तुला मग? तर मला मास कम्युनिकेशन. तो विषयच मी पहिल्यांदा ऐकला. तर मला माहीतच नव्हतं हे मास कम्युनिकेशन म्हणजे काय. बरं, त्याच्यात मास शब्द असा आहे की त्याच्यात आम्हाला तो वर्ज कायम. मला कळे नाही कुठला विषय असतो हा, त्याच्यात काय असतं नेमकं. तर मी तिला विचारलं हे काय असतं ते नीट मला सांग. मग तिने सांगितलं. मग मी म्हटलं नाशिकमध्ये आहे का? तर म्हणे नाही नाशिकमध्ये नाही आहे. मग कुठे आहे? तर म्हणे पुणे मुंबईत आहे. मग मी काय केलं, त्यावेळेला आमचे पुण्याचे एक यजमान होते, त्यांना फोन केला. मुंबईचे एक यजमान, त्यांना फोन केला. हो म्हणे. मग त्यांनी सांगितलं गुरुजी प्रवेश कोणाला घ्यायचा आहे? म्हटलं कन्येची इच्छा आहे. पण हे झालं तिचं आणि माझं जे संवाद होता तो. पण आता माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न की तिच्या आईला कसं पाठवायचं. कारण तिच्या गळी हा विषय उतरवणं म्हणजे फार अवघड. कारण तिने एक मनाशी नक्की केलं की कन्या तिथे म्हणजे तिथेच दिसली पाहिजे, ही इकडे तिकडे दिसता कामा नये. अशा परिस्थितीमध्ये एक फार जिकिरीचं काम. 15 दिवसपर्यंत मला तिला समजवत कसं बसं का होईना. मग तिला चॉईस होतं पुणे आणि मुंबई. मग त्यावेळेला तिला मी विचारलं तुला कुठे राहायचं? ती म्हण नाही मला मुंबईच पाहिजे.
आणि त्याप्रमाणे मग ती मुंबईकडे गेली. ती गेली तेव्हापासून आता त्या गोष्टीला 12-13 वर्ष होतील आता कदाचित. 2012ला. हां, म्हणजे त्या गोष्टीला आता 12-13 वर्ष एक तर झालं. ती इतकी आता मुंबईकर झाली की तिला नाशिकमध्येही करमत नाही. याचा मात्र आम्हाला कधी कधी राग येतो. तिला ते फार फास्ट जीवनची सवय झालेली आणि नाशिकमध्ये जरा निवांत काय कसं चाललंय वगैरे असा तो प्रकार असतो. तर त्याच्यामुळे ती त्याच्यामध्ये आता ती इतकी मिक्स झाली आणि मला आवडतं की चला तू तुझ्या क्षेत्रामध्ये पुढे जाते ना, याचा मला आनंद. हां, प्रत्येक वेळेला मात्र ती एवढं नक्की की बाबा असं असं एक सुयोगचं नाटक आलेलं आहे, काय करू, अवश्य कर बाबा. अशी एक सिरियल आहे पण त्याच्यात माझी भूमिका विलनची म्हणजे काय म्हणतो आपण ते निगेटिव्ह हां, निगेटिव्ह रोल आहे. म्हटलं अवश्य कर. असं ती प्रत्येक वेळेला मला विचारते, सांगते, म्हणजे हिलाही सांगते ती आणि त्याप्रमाणे आम्ही तिला सांगतो आणि ती तिच्या मार्गाने व्यवस्थित चालली आहे. अशाच पद्धतीने तिची प्रगती होत राहो एवढीच आता एक इच्छा. आणि हा झाला एक विषय, हा तिच्या कामाच्या संदर्भात. दुसरा विषय एक पिता म्हणून काय असतो तर तिचा एक उत्तम जीवनसाथी तिला प्राप्त अरे व्हावा. वा वा, हा हे तर मला ऐकायचंच आहे सर. हे तर ऐकायचंच आहे. म्हणजे हा विषय खाजगीत मी तिला म्हणतो पण अर्थात मी तिला तेही स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे तिने जसं सुरुवातीला सांगितलं तर मी दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये की बाबा रे तुम्हाला जे करायचं आहे ते विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या निर्णयाच्या पाठीशी मी खंबीरपणे आहे. फक्त एवढं मात्र नक्की आहे की पुढे जाऊन तुम्हाला काही अडचणी येता कामा नये. तेव्हा विचार करूनच निर्णय तुम्ही घ्या. जेणेकरून असं होता कामा नये अरे देवा इथे उगीच आलो, परत मागे येता येईन आणि पुढे जाता येईल. तर असं मात्र तुमच्या बाबतीत होऊ नये एवढी फक्त त्यांना मी सांगायचो. पण हा सपोर्ट अनघा ऍक्च्युली खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे करिअर निवडणं. कारण ऑलरेडी बाबांनी एका क्षेत्रामध्ये खूप उंचावर त्यांचं नाव आहे आणि अनेक जण मानतात. मी मगाशी म्हणाले अशा वेळी ना आपण आपला एक फर्म डिसिजन त्यांना सांगणं आणि त्याच्यावर ठाम राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. सी खूप इझी आहे बाबांच्या रिकमेंडेशनने तुला कुठेही काम मिळणं. बट देन कित्येक म्हणजे आत्ता ती बातमी व्हायरल होईपर्यंत कोणाला माहितीही नव्हतं की तू बगरे गुरुजींची मुलगी आहेस, राईट? आणि हे खूप छान आहे की तू स्वतःची आयडेंटिटी निर्माण केली. बरोबर आहे ना? हो, कारण की मला खरंच काय करायचं होतं आयुष्यात हे मलाही माहिती नव्हतं. सायन्स घेतल्यानंतर मी 1 वर्ष मायक्रोबायोलॉजी केलं BSc. पण ते मला कळलं की इथे नाही मला वाटत आहे, मला कुठेतरी मीडियामध्येच जायचं आहे. सो मी हा कोर्स बघितला, आपण जे सर्च करत असतो त्यात मला कळलं. पण प्रॉब्लेम असा होता की या क्षेत्रात कोणीच नव्हतं. सो मला सांगणारं गाईड करणारं असं कोणीच नव्हतं. पण हे माहिती होतं की हां, मी जे करेन ते स्वतःलाच करायचं आहे. मी निश्चिंत यासाठी होती कारण की फॅमिलीचा सपोर्ट असणार आहे मला माहिती. त्यांनी ते स्वातंत्र्य दिलंच होतं आधीपासून, अजूनही. सो एक असतं ना आपल्याला की एक ती जबाबदारी पण असते आपल्यावर की एकतर बाबांचं नाव आहे, आईचं नाव आहे. सो तिथे कुठेही त्याला धक्का न बसता आपण या क्षेत्रात तर येतोय, पण आपण आता असं काम केलं पाहिजे की निदान कुठेतरी 4 लोकांना तरी कळलं पाहिजे की बरं काम करते. हां, अजूनही ती वेळ नाही आली की कुठे अनघा अतुल नावाची एक ॲक्ट्रेस आहे तर सगळे अरे हो ती ॲक्ट्रेस. अजूनही तसं झालेलं नाही. सिरियल आणि नाटक जे करते सो त्याला अजून वेळ आहे. पण मला असं नेहमी एक म्हणतो ना शाश्वती आहे की एक सपोर्ट आहे, स्ट्रॉंग सपोर्ट, की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं असतं त्याचा आपण कधीच गैरफायदा घ्यायचा नसतो. त्याचा आपल्या आईवडिलांनी नेहमीच आपलं नाव कोणी घेतल्यानंतर त्यांना नेहमी अभिमान वाटला पाहिजे असंच काहीतरी आपण काम करूत. आणि या क्षेत्रात मला असं वाटतं की तो सपोर्ट हळूहळू कामातून काम मिळत जातं तसं आहे ते. आणि तसं आपलं नाव लौकिक होत जातो. सो मी पण त्याच ह्याच्यावर आहे की आपण फक्त काम करायचं छान, जे आपल्याला आवडतं ना. म्हणजे मला त्याच्यातही किती तास शूट केलं किंवा किती प्रयोग लागले ह्याचा मला कधीच त्रास होत नाही, कारण की ते माझं आवडीचं काम आहे. जसंच मी बाबांना बघते की दिवसरात्र त्यांचं फिरफिर सुरू असते, ऑफिसला आले की ना जेवणाकडे लक्ष ना काहीच नाही. का हे होतं? कारण की ते त्यांना आवडतं करायला. सो त्यांनी ते वाहून घेतलंय स्वतःला. सो मलाही ते कुठून तरी इन्स्पिरेशन आपण म्हणतो ते तिथूनच आलंय की वाहून घ्यायचं, आपल्याला जे आवडते ते करायला मिळतंय ना, अजून काय पाहिजे तुम्हाला. सो ते तसंच आहे. दोघंही वेगळ्याच फील्डमध्ये, म्हणजे अखिलेश तर हॉटेल इंडस्ट्री आणि ही अभिनेत्री. सर पण एक असतं ना की आपल्या वडिलांची कुठेतरी एक छोटी इच्छा असते की आपल्या क्षेत्रातलं थोडं तरी यांना माहिती असावं किंवा एक कोणतरी जरा इकडे या मार्गी आलं तर छानच होईल ना. तुम्हाला कधी असं एक विचार तरी आला होता? अगदी मनातला प्रश्न विचारलाय खरं तर हा. तुला मी सांगतो की ज्या कष्टाने मी इथपर्यंत आलोय तर मला काय झालं की वडील आजोबा कोणी गॉडफादर घरातले नव्हतेच. सांगणारं, समजवणारं, शिकवणारं किंवा पुढे नेऊन हे करणारं असं कोणी नव्हतं.
पण आता मी काय विचार करतोय, मी तर एवढं मोठं साम्राज्य उभं केले, नाशिक, पुणे, ठाणे, इकडे तिकडे सगळीकडे, आणि कार्यक्रम माझे इतक्या ठिकाणी होतात, इतके संबंध, इतक्या ओळखी, तर हे सगळं पुढे कोणी बघायचं, हा एक पुन्हा प्रश्न असतो. त्याचं कारण असं आहे की माझ्याकडे येणाऱ्या 30 वर्षांपासूनची जी मंडळी असतात त्यांच्याशी अनेकांशी, त्या कुटुंबियांशी संबंध आजही तसेच आहेत. मग पुढे जाऊन समजा भगरे गुरुजी काही कायम त्यांना पुरणार नसतात, पण भगरे गुरुजींसारखीच एक व्यक्ती त्यांच्या आसनावर बसून आम्हाला मार्गदर्शन करती आहे, तर अशी माझी इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण मी जसं तुला सांगितलं की मुलांच्या बाबतीमध्ये मी त्यांना मुभा दिली, त्यांना माझे कष्ट दिसत असल्यामुळे माझा चिरंजीव कदाचित या क्षेत्रात नाही आला. त्यांनी जेव्हा बघितलं की बाबा किती किती तास मेहनत घेतात ते स्वतः आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं, कदाचित त्याला असं वाटलं असेल की नाही, हे क्षेत्र माझ्यासाठी नाही योग्य, मी दुसरं काहीतरी करेन. पण मी त्याला पूर्णपणे मोकळीक दिली, तुला जे हवं ते. हां, पण हे मात्र नक्कीच आहे बरं का, हे अगदी माझ्या मनातलं मी तुला सांगून ठेवतो की हे मात्र नक्कीच आहे की जर माझा नातू झाला तर तो मात्र माझ्याच क्षेत्रामधला फार मोठा विद्वान होईल, हे आजच मी ग्वाही देतो. हो, ठीक आहे, चिरंजीवाच्या बाबतीत नाही माझ्याकडनं शक्य झालं किंवा मी त्याला तेवढी मोकळीक दिली, पण आता मात्र नातवाला मोकळीक नाही, त्याला माझ्याच ठरलंय हो, हो. पण तुला सांगू का, खरं एका पॉइंट नंतर आम्हाला सुद्धा त्याचं इतकं आपण म्हणतो ना ते शिकावंसं वाटलं की हा विचार आमच्याही डोक्यात आला. तर अखिलेश पण आता ज्योतिषशास्त्र हो, शिकतोय, ज्योतिषशास्त्रामध्ये त्याने देखील वास्तुशास्त्र शिकलाय वास्तुशास्त्र तो शिकला, मागच्या हो. वर्षी. मी शिकले, आणि तू पण शिकलीस? हो. आणि माझं असं होतं की त्यांना जे येतं ना, त्यांना जे येत नाही ते आपण शिकायचं. सो त्यांनी, तुम्हाला टॅरो कार्ड येतं का? नाही नाही ना, विचार. सो हे मी टॅरो कार्ड मागच्या वर्षी शिकले, मागच्या वर्षी शिकले. सो हे मी पब्लिकली सांगत नाही किंवा मी सुरूही नाही केले ते, असं बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही सुरू केले, पण आवड होती म्हणून मी शिकले किंवा वास्तू. तर मला असं वाटतं हे कुठून तरी त्यांच्याकडनं चाललंय की ती आवड निर्माण होणं हळूहळू. नाही, आणि अखिलेशचंही तसंच झालं. तो आज वास्तुशास्त्रामध्ये पारंगत आहे किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये एक चांगली त्याला गती मिळालेली आहे, पण अजूनही तो माझ्या बरोबर काम नाही करत आहे. कारण जोपर्यंत त्याला स्वतःचा आत्मविश्वास निर्माण होत नाही की नाही, मी आता लोकांना मार्गदर्शन करू शकेन, तोपर्यंत तो याच्यात येत नाही. अर्थात तो माझ्याबरोबर असतो, माझी कामं तो बघतो, सगळी वगैरे हे सगळं करतो तो, हे मान्य आहे. पण ज्या दिवशी तो म्हणेल ना की बाबा मी आता आसनावर बसायला तयार आहे, त्यावेळेसच मी त्याला आसनावर बसेल. त्याचं कारण असं, येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवून आलेली असते. बरोबर. हां, आणि तुम्ही जे काही त्यांना सांगत असतात, मार्गदर्शन करत असतात, तो तुमच्या इतक्या वर्षांचा अनुभव आणि अभ्यास या दोघांचा संगम, आणि तिसरी गोष्ट तुमची स्वतःची उपासना. तर हे 2 देव, मी कुठेही जरी प्रवासात असलो तरी माझं स्वतःचं आन्निक झालं की मी माझ्या कामाला लागतो. आता मी एकदा आसनावर बसलो की रात्री 1 वाजेपर्यंत, हां, तोपर्यंत हे चालूच राहील. पण पुन्हा सकाळ झाली की मात्र परत पहिल्यांदा माझं मी करणार, नंतर आसनावर बसणार. हे जी काही माझी मुलं माझ्याकडे बघतात आहे, आणि म्हणून त्यांनाही असं वाटतं की अरे बाबा, या वयात सुद्धा जर एवढी मेहनत घेऊ शकतात तर आपलं तर वयच आहे, आपण तर रगडलेच पाहिजे, झटलेच पाहिजे. आणि त्यांना काहीही मी सांगत नाही की अरे असं करा तसं करा, त्यांनी फक्त माझ्याकडे बघून त्यांनी शिकावं, एवढीच माझी इच्छा असते. की वारंवार आपण त्यांना सांगावं, काय चाललंय तुझं, किती झोपतोय तू, काही करत नाहीये, हे नाही ते नाही, हे मुलांना आवडत नाही आलं. आणि मग ते काय वाटतं की नाही, बाबांना म्हणजे दरवेळेस आम्हाला असंच बोलतात, हेच करतात. ते ठीक आहे, ते खूप मेहनत घेतात, म्हणून काय आम्ही पण तसंच केलं पाहिजे का? म्हणून आपण बोलायचं नाही. आपल्या वागण्यातून, आपल्या वर्तणुकीतून त्यांना कळलं पाहिजे की नाही, जर बाबा या वयात करतात ते तर आपण केलंच पाहिजे. खरंय. तू पण काही बाबांच्या ज्या सवयी आहेत, किंवा आता बाबा जसं म्हणाले की ते 7-7:30ला उपासनेला बसतात, सो ना आपण जसं तू म्हणालीस की मी इन्स्पायर करतात बाबा मला, तुझ्या वागण्या बोलण्यात किंवा तुझ्या दिनचर्येमध्ये काही त्यांच्या सवयी आल्यात आधीपासून? सो त्यांच्यामुळे सुद्धा मला कुठेतरी स्पिरिच्युअलिटीमध्ये आवड होती आधीपासून. म्हणून मी त्यांनी मला असं कधी सांगितलं नाही तू यांना फॉलो कर, त्यांना फॉलो कर, पण त्यांचं बघून बघून कुठेतरी मी मध्यंतरी आर्ट ऑफ लिव्हिंग हे मी 2012 पासून त्यांना कनेक्टेड होते. सो तेव्हापासून व्हॉलेंटिअरिंग वगैरे, आता वेळ मिळत नाही तो, पण सुदर्शन क्रिया असो, मेडिटेशन असो किंवा योगा असो, ह्याची आवड आहे. आता तीच आवड आता जिममध्ये कन्वर्ट झाली. सो वर्कआउट किंवा एक फिजिकल ॲक्टिव्हिटी सुरू असते, किंवा रोज देवासमोर एक दिवा लावणं किंवा पूजा करणं हे माझं सुटत नाही.
हे आहेच. म्हणजे त्यासाठी मला सांगावं लागत नाही किंवा ते मी जबरदस्ती नाही करत. घरात आल्यानंतर एक प्रसन्न वाटावं, वाटलं पाहिजे. एक 5 मिनिटं जरी, म्हणजे बाबा नेहमी सांगतात त्यांच्या प्रवचनात सुद्धा की तुम्ही देवासमोर 3-3 तास 4-4 तास पूजा केली म्हणजे पूजा केली असं नाही. तुम्ही मनापासून एक दिवा जरी लावला तरी तो इनफ आहे. आणि मला असं वाटतं की मी जे काही करते ते खूप मनापासून करते. सो मी एक गुरुजींची मुलगी असल्यामुळे सगळ्यांना वाटत असेल की तुला बाबा सांगत असतील हो, की हो. इतकी इतकी पूजा कर, ही साधना कर, ह्या देवाचं, ह्या अंगठ्या घाल, ते अंगठ्या. असं बाबा मला काहीही सांगत नाही. त्यांचं तेच म्हणण्याचं आहे की मुलं बघून शिकतात. तर त्यांनी असं कधीच नाही सांगितलं. त्यामुळे जे येतं ते मनातून येतं. म्हणून आज मला मला असं वाटतं मी हार्डली इतक्या 30 वर्षात त्यांना हार्डली 2 ते 3 वेळा माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल किंवा माझ्या प्रॉब्लेम्सबद्दल विचारलं असेल की बाबा मला जरा याबद्दल सांगा ना, की काय करू, मला कळत नाही. की ती जेव्हा पण आता अशी सवय लागली की आपण आपल्या अडचणी स्वतःच सोडवायच्या. सांगतो. कारण मी इतक्या वर्षांपासून एकटी राहते, त्यामुळे ती सवय लागली की आपले प्रॉब्लेम्स त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. कारण ऑलरेडी त्यांना इतके प्रॉब्लेम्स असतात. पण या छोट्या छोट्या गोष्टी मी करतेच. म्हणजे आणि अगदी काही सणवार असेल तर मी एकटी असेन तर ते पाळणं किंवा घरी छान सागर संगीत जेवण बनवणं ते मला आवडतं करायला. त्यामुळे ती आवड हळूहळूच आली. मी खूप नाही करू शकत वेळेमुळे किंवा क्षेत्रामुळे किंवा तेवढं त्यांच्या इतकी माझी साधना नसल्यामुळे. पण मी नक्कीच देवासमोर दिवा लावते रोज, देवासमोर 5 मिनिट बसते आणि माझ्याकडनं जेवढं होईल मेडिटेशन असो किंवा योगा असो ते मी करते. मला आवडीने करते आणि मला आवडतं करायला. अगदीच. पण तू आता म्हणालीस ना की तू शेअर करतेस. खरं तर दोघांमध्ये विचारांचा सुद्धा गॅप आहे, जनरेशन गॅप आहे. अनेकदा ना लिमिटेशन्स येतात की आपण शेअर करावं का. सो जे कॅमेराला माहीत नाही अनघा आणि तुम्ही दोघं जण एकमेकांबरोबर शेअर करता. सो ते होतं की आपल्याकडे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपल्याला डल वाटतं, अनेकदा या क्षेत्रात अशा मुवमेंट्स येतात आपल्या बाबाकडे आपण बोलावं. कारण ना मी अनेकांना बोलताना ऐकलंय की मुलगी ही बाबाच्या खूप क्लोज असते. सो तू शेअर करतेस बाबांकडे जाऊन सगळं. सो जसं ते बोलले की त्यांना या क्षेत्रात 30 ते 40 वर्ष झालेत आता. त्यांच्याकडे रोज इतकी लोक येत असतात ना त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स येऊन. त्यामुळे बाबांकडे ना म्हणजे अगदी माझ्यापेक्षा लहान म्हणजे एक 20 वर्षाची मुलगा पण येतात आणि अगदी 70 वर्षांचे आजी आजोबा सुद्धा येतात. सो या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून किंवा त्यांचा अभ्यास इतका असल्यामुळे हे जे आत्ता शांत आहे ना तसाच त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्यांचं नॉलेज आणि अभ्यास इतका असल्यामुळे ते कुठल्याही जनरेशनशी रिलेट करू शकतात. म्हणजे असं अजिबात नाही की त्यांचे विचार तेव्हाचे आहेत. बाबांचे खूप मॉडर्न विचार पण आहेत किंवा त्यांनी ते सगळं अनुभवलंय त्यामुळे तसे विचार पण आहेत. ते त्यांच्या शूमध्ये जाऊन अनुभवतात की समोरच्याला काय त्रास होतो किंवा काय प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ते तसे सोल्युशन्स पण देतात. त्यामुळे मला ते कधीच नाही जाणवलंय की माझे वडील आधीच्या share करताना जनरेशनचे विचार करू का असल्यामुळे मी? हां. मला सोल्युशन पण त्याच वेळेसचं मिळेल नाही. मला अगदी मॉडर्न सोल्युशन मिळतं. म्हणजे मॉडर्न प्रॉब्लेम्ससाठी Modern सुद्धा solution. आत्ताचं हां. किंवा त्या लोकांसाठी पण. तर ते त्यांच्या अभ्यासामुळेच आहे, त्यामुळे मला तो फायदा आहे. हां. भगरे गुरुजींची मुलगी असल्यामुळे तो एक फायदा आहे की माझे कुठलेही प्रॉब्लेम्सचं सोल्युशन मला जे जमेल किंवा जे पटेल किंवा माझ्यासाठी जे चांगलं असेल तेच सोल्युशन मिळतं. त्यामुळे अगदी मी माझे पर्सनल प्रॉब्लेम्स असो किंवा माझे गॉसिप सुद्धा बाबांना मी माहिती सगळं सांगते आई त्यांना. शप्पथ. म्हणजे ते ऐकते त्याच्यावर काही रिॲक्ट जरी करत नसले तरी मी त्यांना इकडचं तिकडचं सगळं सांगत असते. म्हणजे सगळं. त्यामुळे मी एक वेळ आईजवळ तेवढं शेअर करू शकणार नाही पण मी त्यांच्याकडे सगळं शेअर करते. अगदी माझ्या शाळेपासून ते माझ्या कॉलेजपासून माझ्या कामातले गॉसिप्स असो किंवा माझं लव्ह लाईफ असो ते पण कुठले, माहितीये? सगळं त्यांना माहिती आहे. ओ. सो एका मित्राला आपण जसं सांगतो ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या मी सांगते. आणि मला ते खूप छान वाटतं की आपल्या आईवडिलांसोबत आपण तसं फ्रीली राहणं खरंय. किंवा मोकळेपणाने आपण त्यांना सांगू शकणं. कारण आजकाल जे प्रॉब्लेम्स होतात ना ते त्याच्यामुळेच होतात. आपण आईवडिलांशी बोलू शकत नाही. त्यामुळे कधी कधी आपण म्हणतो ना की जे डिप्रेशन वगैरे या सगळ्या गोष्टी कधीतरी कोणीतरी शेअर करणार हवं असतं. सो माझ्या आयुष्यात मी इतकी त्या बाबतीत भाग्यवान आहे की मी आईवडिलांसोबत पण शेअर करू शकते आणि माझ्या मित्रांबरोबर पण शेअर करू शकते. सो जे माझे प्रॉब्लेम्स आहेत ते वाटले जातात. पण सर अनेकदा चेहऱ्यावरनच कळत असेल ना आता काहीतरी गडबड आहे बघा आता नाही, किंवा तुला स्वभाव अजून- माहिती हो असल्यामुळे. तुला मी अजून विषय असं सांगतो
की माझ्या जीवनामध्ये सुद्धा बघ असं आहे की मी जरी इतक्या लोकांच्या अडचणी दूर करतोय किंवा त्यांचे प्रश्न विचारतोय आणि त्याच्यावर मी काहीतरी उत्तर देतोय वगैरे, हे सगळं जरी असलं तरी वैयक्तिक प्रत्येकाच्या जीवनात प्रश्न आहेतच ना हो, ग, हो. बरोबर की नाही? आणि तुला आश्चर्य वाटेल, मी जर पहिल्यांदा कोणाला सांगत असेल तर ते अनघाला सांगतो. हो. हो हो, म्हणजे प्रत्येक गोष्ट अगदी जे काही असेल ते, जसं ती मला प्रत्येक गोष्ट सांगते, विचारते, बोलते, तसं मी देखील तिला ते सांगत असतो. आणि मला ते खूप बरं वाटतं की जेणेकरून ती या बाबतीत अगदी काळजी पण घेते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की प्रकृतीच्या बाबतीत ती खूप जास्त माझ्यासाठी म्हणून हे आहे. त्याच्यामुळे आता उदाहरणार्थ ती ठाण्याच्या ऑफिसला येणार असेल तर आम्ही म्हणतो ते फ्रीज आधी रिकामा करून ठेव रे, कारण ती आल्यानंतर बघेल काय काय ठेवलं आहे, किती गोड मिठाई सगळे ठेवल्या आहेत, काय सगळं कोल्ड्रिंक ठेवलं आहे, काय काय सगळं ते पहिल्यांदा बाजूला कर, त्याला पाहून ठेव. म्हणजे इतकी भीती पण तिची आहे, ती तेवढी काळजी घेते. त्या काळजीपोटी मला तिच्या बाबतीतली ती भीती असते. इव्हन एवढंच नाही, घरी येणार असेल तरी आम्ही म्हणतो परवा मॅडम येतात ते बरं का, जरा लक्ष असू द्या. मग तिची रूम सगळी चकाचक हे ते सगळं व्यवस्थित, तिला ते फार व्यवस्थितपणा लागतो आणि मला ते खूप आवडतं. अर्थात माझ्याकडनं होत नाही ते, कारण माझी ही दगदग धावपळ हो. आज इथे उद्या तिथे परवा तिथे, पण तरी देखील मी करण्याचा प्रयत्न माझ्या वतीने करत असतो खरं तर. आणि तिच्या काही सवयी मला खूप आवडतात की बा जेणेकरून तिचा व्यवस्थितपणा, तिचं वागणं, तिचे आचारविचार हे खूप चांगले आहेत. आणि जरी ती माझ्यापासून 12 वर्षापासून दूर असली तरी ती शरीराने जरी दूर असली तरी मनात आहेच ना ती. एकमेकांच्या मनात आपण असतोच ते. आणि त्याच्यामुळे मला तिच्याबद्दल काही बाबतीत अभिमानही वाटतो की खरंच ह्या बाबतीत मी कदाचित अन्य कोणाला सांगू शकलो नसतो, बोलू शकलो नसतो जी तिच्याशी बोलतो. आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट मला मिळतात आणि आनंद आहे. म्हणजे तिलाही माझ्या सगळ्याच गोष्टी माहिती असतात, तिच्या मला प्रत्येक गोष्टी माहिती असतात. त्यातल्या कित्येक गोष्टी ती आईशी पण शेअर करत असते, पण माझ्याशी तर करणारच, हे एवढं मात्र नक्की. तुझ्या इंस्टाग्रामवर मी बघत असते तुझं फिटनेस रुटीन आणि तुझा जिम टाइम वगैरे. आत्ता बाबा म्हणाले मिठाई वगैरे काढाव्या लागतात, तेही घाबरतात. तुला ते ही सवय घाबरलेला लावली एक आहेस तू किस्सा सगळ्यांना. सांगते या हां. बाबतीत. सो त्यांना ना नाही अलाउड गोड खाणं. खाणं. पण माझ्या आजोबांपासून, माझे आजोबा हो, अरे इतकं बापरे. गोड खायचं, त्यांना इतकं गोड लागायचं, पण त्यांना कधीच शुगर वगैरे कधीच कधी नव्हतं. त्यांना काही त्रास नव्हता, कारण हां. ते खूप मेहनती शरीर करेक्ट. त्यांचं. पण माझ्या आजीला होती. हां. सो मला असं वाटतं ते जेनेटिक हां. असल्यामुळे बाबांनाही ते कुठेतरी डेव्हलप झालं. हां. पण बाबांनाही खूप गुळाची आवड. पण एकदा कळल्यानंतर आणि त्यांची दगदग बघता आपल्याला असं वाटतं ना की आता आपले आई वडील म्हातारे होत चालले आणि ते लक्ष देत नाही स्वतःकडे. त्यामुळे ते स्ट्रिक्टली मला, आणि माझा स्वभाव असाच आहे, थोडीशी रुक्षच आहे मी. त्यामुळे मला ते थोडंसं, आणि मी खूप हार्शली सांगते, म्हणजे समोरच्याला वाईट वाटेल इतकं मी ते बोलते. सो एक दिवस असं झालं की हे काय सगळं तुम्ही लक्ष ठेवत नाही का वगैरे, हे सगळं चालू होतं आणि जेवणं सुरू होती. आमच्या घरात एक बाहेर असं लॉन आहे, तिथे आई बाबा अखिलेश असे जेवत होते. आणि जेवण झाल्यानंतर बाबांना थोडं तरी गोड लागतं आणि मी म्हटलं आता अजिबात कोणीच गोड खाणार नाही, सो मी सगळं लपवून ठेवलं. आणि मी बाबा भात वाढू का म्हणून आले, तेवढ्यात त्यांचं जेवण झालं होतं, हातात मिठाई होती, त्यांनी बघितलं आणि सगळ्यांचा लुक गेला. बाबांनी काय केलं असेल, बाबांनी तो बॉक्स फेकून दिलं घाबरून. मी काहीच नाही केलं, मी काहीच नाही केलं. लहान मुलं जशी घाबरतात तसे घाबरले ते. आणि मला इतकं हसू आलं की म्हटलं हा कुठला धाक आहे. म्हटलं तुम्ही खा पण लिमिट मध्ये, लिमिट. खा. तर ते लिमिट आमच्याकडे नाहीये. हां, ते आमच्याकडे खाण्याच्या कोणीही बाबतीत मात्र हेल्थच्या बाबतीत लक्ष ठेवत नाही. ते मात्र खरं. त्यामुळे ते मला नेहमी असतं. ते जर त्या बाबतीत असते ना की नाही आपण वेळेवर हे खाल्लं पाहिजे किंवा ह्या वेळा आहे अगं, मला जेवणाचा, चालता येत नाही, म्हणजे मी असं चालायला वगैरे जाऊ शकत नाही, कारण मी नुसतं घराच्या बाहेर पडलो तरी लोक भेटायला तिथे. त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणतो ना सकाळी सकाळी जायला पाहिजे किंवा संध्याकाळी, तर ते होत नाही. मग ते घरातल्या घरात नाही का ते चालायचं मिळतं, हां. काय म्हणतात त्याला, ट्रेडमिल. हां, ते नंतर ते सायकलचं ते एकाच जागी असते, आपण हां. बघतो ते असं सगळं आणलेलं आहे. मग तो कधी कधी मुलगा म्हणतो की तुमची पूजा आटोपली की त्याला गंधफूल वाहा. हां, कारण त्याचा वापरच काही करत नाही तुम्ही. कपडे वाळत टाकायला जर आणला असेल ते त्याच्यावर अगं आता टॉवेल वाळत टाकलेला आहे, कम्प्लिटली म्हणजे काहीच वापर नाही. शेवटी परवाच्या दिवशी आमच्या कॅमेरामॅननी मला विचारलं, गुरुजी ते तिथे दिसतं ते कधी वापरलेलंच वाटत नाहीये. म्हटलं हो रजा, ते नवकोरं घेतल्यापासून तिथे तसंच आहे. तो म्हणे मी घेऊ. म्हटलं लगेच उचल, जा घेऊन जा, शपथ. कारण डोळ्यासमोर दिसलं की दुःख होतं की त्याचा वापर होत नाही, त्यापेक्षा तू तरी घेऊन जा. आणि तो खरंच परवा घेऊन गेला. आई ग वा. अनघा, पण तुझ्या आणि बाबांच्या स्वभावामध्ये किती सारखेपणा किंवा किती डिफरन्स आहे? अगं खूप सेम आहे. एकतर बऱ्याचशा लोकांना माहित नसेल,
पण बाबा खूप मिश्किल स्वभावाचे, खूप अच्छा. सरकॅस्टिक आहे. अच्छा. आणि जेव्हा माझा कॉल आणि बाबांचा कॉल सुरू होतो तेव्हा जसे माझे जवळचे मित्र सिद्धार्थ बोडके, तो येऊन बसतो सगळी कामं सोडून तो कॉल ऐकायला. तो म्हणतो लाऊडस्पीकर. कारण आम्ही आमचा खूप खेचतो फोन एकमेकांची. इतकी खेचतो, त्याच्यात बळी पडते आईची इतकी मजा घेतो. एकतर फोन सुरू केल्यानंतर आमचं पहिलं असतं, आमचा फोनच असा असतो, बाबा बोलतोय, नाही तुम्ही काय म्हणता, हा बोलतोय, हा बोलतोय, बाबा हा बोलतोय, बाबा हा बोलतोय, हे आमचं सुरू होतं, ह्याच्याने सुरू होतं. आणि मग नंतर काय, मग आज काय विशेष वगैरे, आज मातोश्री कुठे, अच्छा आज पार्लरला घेऊन गेलीस तू, अच्छा मला ओळखू अशीच आण परत वगैरे. तेव्हापासून तर अखिलेश, त्यामुळे अखिलेशचा पण स्वभाव खूप मिश्किल आहे. हो हो तो एकच जोक मारणार पण हसवणारा, हो. मी 100 मारेन पण त्याच्यात एकदाच हसू येणार. सो कुठलेही काही प्रॉब्लेम असेल किंवा काही सांगायचं असेल तर त्याच्यावर ना आम्ही इतकं हसत, इतकी एकमेकांची खेचत, म्हणजे कधी कधी पाहुणे असतात तेही विसर पडतो आम्हाला की कोणीतरी आहे समोर, बस आणि आता अजून किती एक तुम्ही. महत्त्वाचं कसं ग, की माझ्या वडिलांकडून मला काय बाळकडून मिळालं की कर्मप्रधान असलं पाहिजे जीवनामध्ये. म्हणून मी हिला कधीही हिच्या पत्रिकेवर आजपर्यंत चर्चा केली नाही की बाई तुझे सध्या हे ग्रह असे तसं तसं तसं, नाही तर माझं रोजचं कामच ते आहे. पण असं असून सुद्धा मी दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये कधी दैववादी हा विषयच नाही ठेवला की तुम्ही कर्म करा. कारण माझ्या वडिलांनी तेच मला सांगितलं की माझी परंपरा नसताना सुद्धा मी या क्षेत्रात आज या ठिकाणी आहोत, तर ते कशाचं कारण, तर ते कर्म केल्यामुळे. तर तुम्ही मेहनत घ्या आणि मेहनतीचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, भले आज नाही उद्या मात्र मिळणारच. त्याच्यामुळे कर्म मात्र सोडू नका. कारण आज आपण जे बघतो आहे, फुकट मिळण्यासाठी वाटेल ते मार्ग काही काही आहेत, पण ते मार्ग फक्त सगळे दिखाऊ आहेत, ते टिकाऊ नाहीच आहे. मग जर तुम्हाला टिकाऊ यश पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. आणि तिला मी हेच सांगतो, तू हा विचारच करू नको आता 7.5 असेल का गुरु प्रतिकूल आहे का राहूची महादशा आहे, हा विषय बाजूला ठेव. तू फक्त कर्म करणं आणि मनापासून करणं हे मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं. येस. हो, या बाबतीत खरंच होते. म्हणजे मला त्यांनी कधीच नाही सांगितलं किंवा आज पत्रिका बघून किंवा अनघा तुझं ही उपासना करते असं कधीच नाही सांगितलं त्यांनी. त्यामुळे हे जे आलंय ना ते आपसूक आहे, स्वतःहून आलेलं आहे. आणि आपण म्हणतो ना की आपल्या आजूबाजूचे लोक किंवा आपले घरचे त्यांचे विचार कसे असतील ते खूप आपण त्याने इन्फ्लुएन्स होतो. सो लकीली माझ्या आयुष्यात खूप चांगले विचार असणारे, प्रगत विचार असणारे, त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक विचार असणारे, हे असे खूप मित्र परिवार किंवा घरचे किंवा नातेवाईक असल्यामुळे ते आपसूक तसे विचार येत गेले आणि आता माझेही तसेच विचार झाले. येस. पण काही डिफरन्स आहे स्वभावामध्ये जाणवतं तुम्हाला? नाही, हो, एक डिफरन्स आहे, ते खूप शांत स्वभावाचे आणि कुठल्याही काही घडलं तरी पण तडकाफडकी किंवा चिडचिड न करता ते त्याच्यावर सोल्युशन शोधतात. आणि माझा त्या बाबतीत जर असं खूप मी मी त्या बाबतीत थोडी चिडचिडी आहे की मी लवकर चिडू शकते जर काही चुकीचं बघितलं तर, उगाच नाही चिडत. तर मला ते होतं की माझ्या सवयीप्रमाणे किंवा अनऑर्गनाइज्ड कोणी असेल किंवा काहीतरी समोर चुकीचं घडत असेल तर मी समोर जाऊन मारू शकते इतपत मला राग येऊ शकतो की हे चुकीचं घडतंय, उगाच नाही. पण हेच बाबा असतील तर ते खूप शांततेने. याला कारण पण असंच आहे की ज्या वेळेला अतिशय हलाखीची परिस्थिती आणि मी गुरुजींच्याकडे राहून शिकत असतानाची परिस्थिती अशी होती की त्यावेळेला आईने मला एकच फक्त वाक्य शिकवलं की तुला जर यशाचं शिखर गाठायचं असेल तर मी सांगतो तो मंत्र मात्र तू लक्षात ठेव. म्हटलं तू कुठले मंत्र सांगते, मंत्र शिकायला मी गुरुजींकडे असतो. नाही म्हणे हा मंत्र मात्र तुला आयुष्यभर कामी येईल. तर म्हटलं कोणता, तर म्हणे डोक्यावर बर्फाचा खडा आणि जिभेवर खडी साखरेचा खडा ठेवता आला पाहिजे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रसंगामध्ये खूप शांत मी राहू शकतो आणि कितीही चुकीची व्यक्ती असेल तरी मी त्याच्याशी गोड बोलू शकतो. अरे वा. हां, ते ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला जीवनामध्ये मोठं करू शकतात. की अनेक प्रसंग येणारच आहे, डोकं गरम ठेवून तुम्ही काहीतरी वाटेल ते बोलणार, त्याच्याने गोष्टी बिघडणार, समोरची व्यक्ती मनोमनी दुखावली जाणार, त्याच्या स्मरणात तो प्रसंग कायमस्वरूपीचा राहणार, केव्हा ना केव्हा तो त्याचा बदला घेणार वगैरे, हे सगळं मग चालणार. त्यापेक्षा तुम्ही गोड बोलून, आणि बोलणं हीच फार महत्त्वाची गोष्ट आहे. अगं बोलण्याने आपण असं बघतो की परकी व्यक्ती पण आपली होऊन जाते बोलण्यामुळे, आणि बोलण्यामुळेच असंही आपण बघतो की आपली व्यक्ती पण परकी होऊन जाते.
त्याच्यामुळे बोलणं ह्या गोष्टीवर मात्र मी अनेक वेळेला प्रवचनातूनही सांगतो की पहा, शब्द हे शस्त्र आहे असं जे आपण म्हणतो ते चुकीचं नाही. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, म्हणजे खरं बोला पण गोड बोला. तर आता खरं आणि गोड एकत्र येऊ शकत नाही. सत्य हे कटू आहे असं आपण म्हणतो. मग काय सांगितलंय की न ब्रूयात, असं बोलू नका. सत्यम प्रियम, सत्य आहे पण कटू आहे, तर असं तुम्ही न बोललेले योग्य. मग मौनच पाळा. कारण तुमच्या बोलण्याने जर विचका होणार आहे, तुमच्या बोलण्याने जर दुखावणार आहे कोणी, तर अशा वेळेस बोलायचं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळे ते तत्व माझ्याकडे, ते तत्व हिच्याकडे नाही. ते शिकते, हा. पण मला त्याचं महत्व कळतंय डे बाय डे. पण ते मला असं वाटतं हळूहळूच येणार. तुझा स्वभाव आई आणि बाबांचं मिक्सचर असल्यामुळे त्यामुळे मला ते थोडा हा स्वभाव पण आहेच माझा, की माझी आई पण अशीच आहे. फार तिला लगेच react चुकीचं- होते. हा, चुकीचं नाही हे होत. त्यामुळे मी ते थोडंसं तिकडनं आलंय की काही असेल किंवा, पण ते काय होतं ना, कधी कधी जसं बाबा बोलले की खरं बोलल्याने किंवा समोरच्याला वाईट वाटेल असं बोलल्याने लोक दुरावली जातात. सो तो पण अनुभव मी घेतलाय. पण मला आता वय झालं ना माझं, त्यामुळे आता मला असं ते वाटतं की- हळूहळू हे जे बाबा हळू. बोलतायत ना, या गोष्टी मला इतक्या पटायला लागल्यात ना आता. कारण जेव्हा आपली लर्निंग एक स्टेज खरंच. असते, लाईक की डोकं गरमच असतं, आपल्याला सहनच होत नाही ती कोणत्याही phase बोललेलं. असते, एक्झॅक्टली. वय असतं. पण आता अनुभव घेऊन घेऊन कळायला लागले की नाही बाबा, आपल्या गप्प बसण्यातच आपली सगळी भलाई आहे. तुला आश्चर्य वाटेल, आता जेव्हा आम्ही यज्ञयागात असतो तर हा. 20-20 ब्राह्मण माझ्या हाताशी असतात. हो. बरोबर. पूर्वी मी असा होतो की थोडं मंत्रात अक्षर जरी इकडचं तिकडे झालं तर मी ओरडायचो ते यजमानांच्या समोर, एवढ्या लोकांच्या समोर, किंवा त्याचा अपमान करायचो. काही वेळेला अगदी शेजारी बसले असेल तर फटकन त्याच्या मांडीवर फटका मारायचो. पण जेव्हापासून आईने हे मला सांगितलं तेव्हापासून माझ्याबरोबर काम करायला इतकी मंडळी उत्सुक असतात की गुरुजींचा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्तम रीतीने होतो. कार्यक्रमात बदल काही नाही किंवा कार्यक्रमात हे नाही, पण मात्र बारीक सारीक गोष्टी ज्या असतात त्या कधीच कोणाला कळत नाही, त्या फक्त तुम्हाला कळत असतात, कारण तुम्ही त्याच्यातले मास्टर आहे. पण त्याचा उगीच 4 लोकांच्या समोर अपमान करणं, त्याला ते कायम मनात राहील. बरोबर. किंवा गुरुजींनी गेल्या वेळेसच्या यज्ञात माझा असा अपमान केला होता, त्याच्यापेक्षा अपमान न करता मध्यंतर झालं की त्याला बाजूला घेऊन नीट समजवणे हे सगळ्यात चांगलं आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीच हा. नाहीये, हे मला आजीनेच सांगितलं होतं. माझी आजी ना, सो आजी आणि आजोबा स्ट्रिक्ट आणि आजी खूप प्रेमळ, हो, अति. खूपच इतकी साधी आणि भीती वाटत राहणं. म्हणजे अगदी मी माझ्या आजीच्या घरापासून ते माझ्या घरापर्यंत असं 20 मिनिटाचं अंतर, तरी मी निघाले तरी तिला धाकधू, पोहोचली का पोहोचली का पोहोचली का, फोन करा राजा, फोन करा राजा, असं. पण तिची इच्छा होती की मी खूप घाबरट आहे ग, पण माझी अशी इच्छा आहे की तू ना किरण बेदी हो, पुढे जाऊन तू किरण बेदी हो, अशी मस्तपैकी डॅशिंग आणि सगळ्याला उत्तर देणारी, न घाबरणारी, कारण की मी खूप घाबरट आहे. So ही आजीचीच इच्छा होती, म्हणून मी असं वाटते. पण ते जे वाक्यात तुम्ही दोघं म्हणालात ना की डोक्यावर बर्फाचा खडा आणि जिभेवर खडी साखर, हे मी आजपासून फॉलो करणार आहे. मला मी खूप पण- आवडलंय. मी प्रयत्न करणार. नाही, मी Unless करणारच and until follow. कोणी मला त्रास देत नाही, मी प्रयत्न करणार. पण सर, जे आता तर आम्ही तिला अनघाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघतो. बरोबर. श्वेता म्हणून तिने जे जे कांड केले ते हो. सगळे आम्ही बघितले. पण प्रेक्षकांना माहित नसलेलं अनघाचं बालपण कसं होतं? फार दिव्य होतं त्याच्यात. हा. खूप दिव्य म्हणजे- लोकांना वाटत म्हणजे नाही, छान नाही, होती का दिव्य- ती? खूप छान. आणि ते पहिल्यापासूनच ती लाडकी असल्यामुळे आणि पहिली असल्यामुळे पण तिने सोसले खूप. आईचे फटके खूप खाल्ले, बोलणे खाल्ले. लहान भावाचं तिने खूप केलं, म्हणजे अगदी आईने जेवढं केलं असेल तेवढं तिने अगदी जसं, म्हणजे तिच्यातले गुण म्हणावे तितके कमीच आहे, खूप आहे, यात शंकाच नाही. त्याच्यामुळे तिच्याबद्दल मी जरी स्पष्टपणे बोलत नसलो, कारण आमच्याकडे पद्धत अशी आहे की स्तुती तोंडावर नाही करायची. हां, अनघाच्या समोर तिचे गुण सांगायचे नाही, हो, तिच्यात हे ते उलट कधीच नाही झालं की तिच्या तोंडी आम्हाला उलट दोषच छान वाटतंय सांगायचे. वगैरे, किती की छान काम केलं, नाही. मस्त, कधीच नाही बोलले. हां, उलट तिच्यातले नाही ग तू हे असं पाहिजे होतं, खरं तर ते अजून छान झालं असतं, अशी सांगण्याची आमच्याकडे ती पद्धत. म्हणजे ठीक आहे, छान आहे तुझं, करते तू, आनंद आहे. आता ती जेव्हा घरी यायची तेव्हा आमच्या वडिलांची आणि तिची सारखी अगदी ताणाताणी चालायची. ते मुद्दावर म्हणायचे, किती त्रास देते ग त्या हिला, त्या काय रेश्मा, हां हा, हां, दीपाला. किती त्या दीपाला त्रास देते ग तू, नकोसं झालंय अगदी, अक्षरशः असं तसं असे त्यांची जुगलबंदी चालायची. आणि वडीलही खूप मिश्किल होते माझे, म्हणजे हो. पण कडक तेवढेच. आणि त्यांच्याच याच्यात आम्ही तयार झालेलो आणि त्यामुळे वडील तरी बोलायचे, मी बोलणंही बंद केलेलं, म्हणजे मुलांना सल्ले देणं वगैरे वगैरे प्रकार बंद.
हां, त्यांनी ज्या वेळेला त्यांना असं वाटेल की नाही बा इथे बाबांचा सल्ला गरजेचा आहे, त्यावेळेला मात्र मनापासून मी त्यांना सगळं सांगतो की बाबा रे बघ हे असं असं आहे आणि हेच केलं पाहिजे. राहिला प्रश्न त्यांच्या कामाबद्दलची स्तुती, ती मला आनंद वाटतो. फक्त एवढंच आहे की मी तोंडावर त्यांना कधीही मी बोलत नाही. हां, छान आहे रे, उत्तम काम केलं. आत्ता परवा मी शिकायला गेलो, एकला पण जाऊन आलो नाटकाला. तर तिला मी सांगितलं, नाही छान आहे, आवाज तुझा खराब झाला होता बरं का त्या दिवशी, जरा हा. आवाजाकडे लक्ष दे जरा थोडंसं, हे वा, कर ते कर. एवढंच म्हणतात ते. हां. वा. म्हणजे- बाबा, मी हे काम असावे ना करते. आपल्या घरामध्ये. हो, ते तर हवंच. है ना? आई आहे त्या बाबतीत, आई सांगते आई ती हे असं भरभरून करून बघ, ते बोलते. तसं हो, करून बघ, किंवा अजून काय तिची काय आई करायचं. मात्र तिची अगदी मार्गदर्शिकाच असते. म्हणजे ती खूप सांगते तिला, सूचना देण्यापासून ते तिची स्तुती करण्यापर्यंत, तिचं कौतुक करण्यापर्यंत सगळं ती बोलते. त्याच्यामुळे माझी भूमिका फार कमी असते. त्या दोघींमध्ये त्यांचं चालतं व्यवस्थित काय ते. वा. हो. पण बाबांनी बालपण सांगितलं ना गा, मला सांग की सगळ्यांसाठी ते अतुल शास्त्री भगरे गुरुजी आहेत, पण तुझ्यासाठी हा बाबा कसा आहे नेमका? तुझ्या नजरेतनं कसं? पण हे मी दरवेळेला सांगत आले की त्यांचं आणि माझं रिलेशनशिप असंच आहे, मुलगी आणि बाबा. ते कधीच माझ्यासाठी आहेत, म्हणजे माझा तो खूप रिस्पेक्ट आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत. पण मी कधीच त्यांच्याकडे गुरुजी आहेत, आज ते लोकांसाठी एक गुरु म्हणून आहेत, तसं त्यांनी मला कधी वागवलं नाही आणि मीही कधीच त्यांना वागवलं नाही. सो आज जर मला काही काळजीपोटी त्यांना ओरडायचं असेल, मी त्यांना ओरडते. किंवा आज मी जे तुला म्हटलं, मित्रमैत्रिणींसारखं आम्ही एकमेकांना आमचे प्रॉब्लेम सांगतो, किंवा छान असेल तर तेही सांगतो, किंवा गॉसिप असेल हो. तर तेही सांगतो. तर ते आमचं असं रिलेशनशिप आधीपासून आहे. कारण मला आठवतं, मी इतका मार खाल्लाय ना आईच्या हातचा, इतका मार खाल्लाय, अगदी रस्त्यावर ते घरी तर सगळंच. म्हणजे मी आणि अखिलेशने खूप मार खाल्ला. पण मला ते, मी इतकी कोडगी झाले होते की मला तो फरकच नाही पडत. एकदा मला आठवतं की बाबा माझ्यावर जोरात ए पेंटोक असं म्हणून ओरडले पेंटोक. होते. बिंडोक. विंडोक. ओके. हां, तर- माझी ती भयंकर शिवी आणि असते. ती विंडोक म्हणजे मी खूप म्हणजे, भडकलोय. आणि ते भडकले आणि जोरात ओरडून मी दार लावून जे रडले होते की माझ्यावर कसे ओरडलात. सो त्यांनी कधी हात उचलणं तर काय, कधी मोठ्याने माझ्याशी बोलणं किंवा नाही. ओरडणं हे कधीच नव्हतं, कारण की ते सगळं आई सांभाळत होती. हां, आमच्या सौ नेहमी मला हां. सांगतात की हे पहा, मी त्यांना किती मारलं तरी त्यांना काही फरक पडत नाही, पण तुम्ही एक वाक्य, एक जरी शब्द चुकीचा बोलले तरी सुद्धा ते 4 दिवस मनात ठेवतात. आणि माझ्या तोंडी वाईट शब्द फक्त 2च, बावळ आणि बिंडोक. आणि काय ना, ते नेहमी फिरस्तीवर असल्यामुळे बाबा आले म्हणजे फक्त लाड, एवढंच माहिती होतं. त्याच्यामुळे बाबा आणि ओरडणं ह्याचं कधीच हे नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडे नेहमी त्याच ह्याच्यानं बघितलं की आणि मी बाबा घरी म्हणजे असताना पत्नीने यांना ओरडलेलं पण मला आवडायचं नाही. बरं ठीक आहे, असू देच, ठीक आहे. अहो असू दे, काय ती पाहिले का, काय तो बघ कसा, असं, बरं ठीक आहे, होईल ते. आणि म्हणजे- खूप लोकांना हे पण माहिती नाहीये की त्यांना असं वाटत असेल की गुरुजी फक्त पूजाच्या कथा वगैरे यामध्ये बिझी. बाबांना, मला असं वाटतं माझ्यात जे आलंय ना, बाबांना फिल्म्स बघणं खूप आवडतं. हो हो हो, म्हणजे अगदी हॉलिवूड पासून मल्याळम, कन्नडा, अगदी, मराठी अगदी. फिल्म्स, त्यांना सगळे ऍक्टर्स माहितीये, सगळे, त्यांच्या हो. स्टोरीज माहिती. बाबांना ते बघणं खूप आवडतं. म्हणजे मला आठवतं, आणि बाबांचं फेवरेट जॉनर म्हणजे ऍक्शन फिल्म. अरे वा. तर मिशन इम्पॉसिबल पासून तर सगळ्या गोष्टी आम्हाला ती आवड होती. आधी सीडी जायच्या बघ, तर आमचं ठरलेलं असायचं रोज रात्री एक फिल्म. सो ते लहानपणापासून ना, म्हणजे अगदी मला आठवतं की मी आणि अखिलेश, आम्ही असं फरशीवर गरम व्हायचं म्हणून फॅन सुरू, फरशीवर असं लोळायचो आणि समोर एक फिल्म चालू आहे. तर बाबांना भयंकर आवडतं फिल्म्स बघणं. हे कोणालाही माहिती नाही, हा. पण त्यांना भरपूर आवड आहे. त्यांना नवीन नवीन क्विझिन्स ट्राय करायला आवडतं. म्हणजे घरचंच आवडतं, पण स्वीट्स जे असतात तर त्यांना खूप डेझर्ट्स आवडतात, ते तुम्ही त्यांना आणून द्या. त्यांना परफ्युम्स भयंकर आवडतात. हो. त्याच्यामुळे त्यांना आवड आहे. आणि जमलंच तर मी तुला फोटो पाठवेन. बाबांना, मला जे हे कपड्यांची खूप आवड आहे, फॅशन आणि हे सगळं, बाबांचा आधीचा जर फोटो बघाल तुम्ही ओळखणार नाही हे बघरे एवढे ट्रेंडी हिरो जीन्स आणि हे सगळं. आणि त्यांना म्हणजे असं टिपटॉप राहायला खूप आवडायचं. त्यामुळे मला असं वाटतं कराटे चॅम्पियन वगैरे होते ते खूप काय काय शिकले, तर सांगणार नाही. पण मला असं वाटतं हे कळलं पाहिजे लोकांना. सर, पण हे आम्हाला अजिबात माहिती नव्हतं, एवढी आवड. कारण नाही, एक ऑरा आवड- असतो ना माणसाचा, खरोखर. किंवा तुमचा जो ऑरा आहे त्याच्या पलीकडे इतकं काय काय आम्हाला अजिबात माहित नाहीये. नाही, मला तेवढीच खेळाची पण खूप आवड. तुला मी सांगतो, शाळेत कबड्डी आणि क्रिकेटचा मी कॅप्टन असायचो. अरे वा. हो हो, म्हणजे हे सगळं केलेलं आहे. NCC मध्ये मी सार्जंट होतो. म्हणजे कॉलेजला ज्यावेळेस मी गेलो
तर त्यावेळेला क्रॉस कंट्रीमध्ये मी नाशिकमध्ये पहिला आलेलो, म्हणजे धावण्याच्या स्पर्धेमध्ये. हां. आता चालणं मुश्किल झालं आहे, पण मात्र या सगळ्या एवढा मोठा कालावधी गेला आहे. पण एक मात्र आहे की मला आवड ह्या सगळ्या गोष्टींची. मग कला, साहित्य, क्रीडा या सगळ्या गोष्टींची आवड. माझं वाचन खूप आहे. पूर्वी तर असं असायचं की झोपण्यापूर्वी 100 पेजेस वाचायचे. हां, कुठली का होईना, अगदी शास्त्राचंच वाचा, उपनिषदच वाचा, असं काही जरुरीचं नाही. कुठलेही वाचा. तुम्ही एखाद्या फिल्मची स्टोरी वाचा किंवा एखादी सुंदरशी कथा कादंबरी वाचा, तर ते मला खूप आवड आहे. त्याच्यामुळे तू मला अनेक साहित्यिकांबद्दल विचारलं तरी मी तुला सांगू शकेल. कोणाकोणाचं काय काय लिखाण काय उत्तम आहे काय नाही ते सुद्धा सांगू शकेल. पण याला कारण काय की वाचन हे आमच्या वडिलांनी आम्हाला ती सवय लावली. सवय लावली. आज परिस्थिती अशी आहे की वाचन संस्कृती संपली. गेलीये. तुला आश्चर्य पॉडकास्टवर वाटेल आले. की माझे पुस्तकं आहेत, रामबाण, हो, आरोग्य हो, हो, मंत्र, हो. समर्पण. पण आता आम्ही त्याचं एडिशन बंद करून टाकलं. त्याच्या लोकांना वाचायला वेळ कुठे आहे? आजकाल काय झाले की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीज आली सगळीकडे. जे बरोबर काही आहे. आहे ते याच्यावर 11 जणांना फॉरवर्ड करा. अगदी. तर त्यामुळे काय झालं की एक एक गोष्ट कमी होत गेली. पत्रलेखन मी तुला सांगतो, मी ज्यावेळेस दिल्लीला अध्यापक होतो त्यावेळेला मी पत्र लिहायचो. तर पत्र लिहायचं म्हणजे एक फुलस्केप भरून आणि काव्यात्मक भाषेमध्ये, आणि बडोद्याच्या आमच्या एका मित्रांना ते मी पाठवायचो दर आठवड्याला एक पत्र. तर ज्या वेळेला मी दिल्ली सोडून बडोद्याला आलो तर त्यांनी मला एक फाईल दिली भेट म्हणून. तर मी पाहिले तर माझेच पत्र सगळे ते लॅमिनेट केलेले सगळं त्यांनी ते मला ती भेट म्हणून दिली की इतके सुंदर पत्र तुम्ही लिखाण करतात. आज पत्रलेखन राहिलं नाही ना गं. हॅलो म्हटलं की पटकन लगेच संपर्क होतो. संपर्क होतो. त्याच्यामुळे काही काही गोष्टी ज्या आहे आपल्या हातच्या गेल्यात. वाचन गेलं, सुंदर लिखाण गेलं, आणि या गोष्टी काळाप्रमाणे आता नवनवीन यायला लागल्या, अशी ती परिस्थिती आहे. पण आता काय झालं की कामामुळे मात्र आपल्याला आपल्या आवडी जपता येत नाही. कधीतरी समजा कन्या घरी आली आहे आणि मी म्हटलं एखादं बघ रे काहीतरी एखादा छानसा पिक्चर लाव ना. आई हो, तिला वेळ कुठे, तिला आज संध्याकाळी परत यांना भेटायला जायचं इकडे तिकडे, अशी परिस्थिती झाली. म्हणजे प्रत्येकजण आपल्या कामात आता इतके व्यस्त झाले ना की पूर्वी कसं आम्ही अगदी एक चौकोनी कुटुंब म्हणजे असंच होतो अगं. पण आता प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आणि वेगळ्या क्षेत्रामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे कोणालाच आग्रह करता येत नाही. आज परिस्थिती अशी येते की ज्या दिवशी आम्ही 5 जण घरात एकत्र आहोत तो उत्सव असतो आमच्याकडे. हो, कारण मोठ्या मुश्किलीने 2-1 दिवस बरोबर. मिळतात. पण आता अनघा, म्हणजे बाबा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात, ठाणे, नाशिक, हो. पुणे, आणि त्यांचे सप्ताह जे चालू असतात, या सगळ्यातनं तुम्ही दोघं भेटण्यासाठी कसा वेळ काढता आत्ता? कारण तू तर मुंबईत आहेस, प्रयोग हो. वेगवेगळ्या ठिकाणी असतात. सो पुण्याला आता एक छान झालंय की प्रयोगांमुळे मी पुण्याला माझं खूप जाणं होतं. तर तिथे बाबा जेव्हा ऑफिसला असतात तेव्हा त्यावेळेस प्रयोगाच्या आधी थोडंसं भेटून येते. आणि ते असं गरजेचं नसतं की तासनतास. आम्ही 5-10 मिनिटं जरी भेटलो, मग मंडळी सुरूच असतात त्यांच्याकडे. मग मी बेडरूममध्ये माझं सुरू असतं. मग जाताना फक्त चला येते एवढं. किंवा आता इथे सुद्धा ते ऑफिसला आहेत ठाण्याच्या. तर मला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मी त्यांना भेटायला येते. एक तासभर भेटले की त्यांनाही बरं वाटतं. मग नंतर तेही बिझीच असतात, निघून जाते. आणि So आता असंच काय भेटणं झालंय होतं. ग, नाशिकला जरी मी गेलो तरी घरी म्हणून आता पत्नी पण माझी ओरडते की घरासारखं निदान एक दिवस तरी मोकळा ठेवत चला. कारण मी नाशिकला इथून गेलो 15ला रात्री मी निघेल तर 16 पासून लगेच शूटिंगच्या तारखा दिलेल्याच आहे. बरोबर. त्याच्यामुळे फक्त एवढंच आहे की 3ऱ्या मजल्यावर वरती स्टुडिओ बनवलेला आहे आणि खाली राहतोय आम्ही. फक्त एवढंच की बा तिला मी विचारून घेतो ती जर येणार असेल तर तू केव्हा घरी असणार आहे, म्हणजे मग त्याप्रमाणे ती वेळ मी मोकळी ठेवेन बा असं. ती तिच्या कामात, आम्ही आमच्या कामात, असं सगळं चालू असतं. पण एवढंच आहे की प्रत्येकजण जरी कामात असले तरी हृदयस्थ मात्र त्या भावना काही कमी होणार नाही आणि होत खरंय, नसतात खरंय, कधीच. खरंय. त्या मात्र कायमच असतात. आणि महत्त्वाचा एखादा प्रश्न असेल त्यावेळेला, आता माझ्या चिरंजीवाचा विवाह झाला, त्याच्यामध्ये तिची भूमिका महत्त्वाची. कारण संपूर्ण जबाबदारी माझ्या पत्नीने घेतलेली. मी फक्त नामधारीच होतो, फक्त उभाच राहायचं लोकांच्या समोर. पण त्याच्यात प्रत्येक वेळेला त्या मायलेकींमध्ये जो संवाद, अगदी खरेदीपासून सगळ्याच गोष्टी, तर त्यावेळेस तिने खूप चांगला भाग तो सगळा सांभाळून घेतला. त्याच्यामुळे माझी जबाबदारी पुष्कळ अंशी या दोघी जणी मिळून कमी करतच असतात. आणि पत्नीला या सगळ्या गोष्टींची हौस पहिल्यापासून असल्यामुळे बाकी मला तसं काही करायला लागत नाही खरं तर. पण ते मी बाबा म्हणूनच आता- मी माझ्या कामात व्यस्त असतो काय. स्टुडिओ बद्दल बोलले आता, आणि गेली कित्येक वर्ष आपण त्यांना हो, बघितलंय हो. झी मराठीवर. सो हे लाईट्स, कॅमेरा वगैरे तुला तेव्हापासून अनघा, तुला अंगवळणी पडले होते का ग? नाही, तेव्हा काय व्हायचं, सुरुवातीला बाबा एबीपी न्यूज चॅनलवर हो, होते. हो. त्यामुळे त्यांना तिथे स्टुडिओ, बरोबर. नाशिकला एक स्टुडिओ होता, तिथे जायला लागायचं. इव्हन झीचं सुद्धा झीचं मला सुद्धा, अंधेरीला काही वर्ष अंधेरीलाच अंधेरीत असायचं. बाबा जायचे. आणि ते आता कसं Lockdown झालं, पासून. हा लॉकडाऊन पासून त्यांना कळलं की ह्यांच्याकडे आता घरीच आपण करायचं शूट.
तर मग ते तसं केलं आणि बाबांना ते जास्त सोयीस्कर आहे, म्हणजे त्यांचं इतकं ट्रॅव्हलिंग होत असतं त्यामुळे ते बरंच आहे. त्यामुळे मी जरी जात असेन तर त्यांची एकच अपेक्षा असते, आज बाई तुझ्या हातचं काहीतरी बनव. त्यामुळे ती फार तो- उत्तम स्वयंपाक बनवते. हा, हो, त्यामुळे तसं उत्तम. फक्त आम्ही म्हणजे तुला मी सांगतो, लॉकडाऊन ज्या वेळेला होतं त्यावेळेला आमच्या वडिलांना हिने इतकं खुश केलं, इतके रोज वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे पदार्थ, रोज डेझर्ट्स, आईस्क्रीम पासून सगळं. मनसोक्त अगदी. म्हणजे तो कालावधी खरं तर लोकांसाठी खूप त्रासदायक होता, आमच्यासाठी खूप छान होता, कारण आम्ही सगळे एकत्र होतो. होतात. आणि तो कालावधी खरंच उत्तम होता. परत आपल्या आपल्या कामाला सगळे व्यस्त होऊन गेले अशी ती हो, परिस्थिती पण झाली. मला ते खूप छान वाटलं कोविडमुळे झालं, कारण कोविडमुळेच माझे आजोबा गेले आणि ते 86 वर्षांचे होते की 84, हो. पण ते इतके फिट होते, माझ्यासोबत ते वर्कआउट करायचे, डिप्स मारायचे, पुशअप्स करायचे आणि त्यांना इतकं खाण्याची वगैरे खूप आवड असल्यामुळे रोज असं आज काय विशेष, तर मी युट्यूबवर बघायचे आज ही रेसिपी, मग ते डालगोना पासून अगदी सगळं आईस्क्रीम केलंय. पासून भज्यांची आमटी असो, शेवग्याच्या शेंगा असो, सगळं भरली सगळं वांग, बनवलंय. सगळं सगळं. सो मला एक छान वाटतं की आजोबा होते, मला एवढा वेळ घालवता आलं, माझ्या हातचं काय काय त्यांना खाऊ घालता आलं, कारण की इतकी वर्ष ते लहान काकाकडे असल्यामुळे किंवा तिकडे जास्त आम्हाला जास्त वेळ नाही देता, पण या निमित्ताने तो वेळ मला खूप, छान खूप. घालवता आला. पण तुम्ही इतकं छान सांगितलंय मला एकमेकांबद्दल, पण मला जर आता सांगा, जर गिव्हन अ चान्स तुम्हाला एकमेकांच्या स्वभावातला किंवा वागण्या बोलण्यातला एखादा गुण बदलायची संधी मिळाली, हा. तर तुम्ही काय बदलाल? मला एकमेकांबद्दल उत्तर द्या. सर तुम्ही आधी उत्तर द्या, अनघाच्या स्वभावातलं काय हो, हिचं बदलाल? पटकन रिॲक्ट होणं आणि खूप एक्स्ट्रीम लेवलला मग बोलणं. ते मला नाही पटत. की मी तिला सांगतो, अगं ठीक आहे ना, हा प्रश्न आपल्याला शांततेने मिटवता आला असता, कशाला एवढा अगदी. तर तो एक त्या तिच्यातला अवगुण म्हणा किंवा जे काही असेल की जे मला खटकणार, तर हे मात्र आहे, की सगळं उत्तम. आणि बाबांच्या ह्याच्यातलं खूप गोड बोलणं आणि सहन करणं, म्हणजे अगदी नाही जर कोणाला म्हणायचं असेल तर ते नाही म्हणणार समोरचं. म्हणजे तुम्ही म्हटलं गुरुजी या परवा घरी, हो येतो, जात ते नाही वाट पण तरी, बघणार, हो. हे जातच नाही, तर मग तेव्हाच सांगा सॉरी नाही जमणार. तर मला असं वाटतं आता पुण्यात पण ऑफिस मला आहे, ते, तिथे हो. त्यांच्यामध्ये राहून राहून हो. थोडंसं पुणेकरांचा पण गुण घ्यावा आणि तोंडावर नाही सांगा, नाही वाईट मला वाटत नाही लोकांना. म्हणताच येत नाही अगं. आता तू सहज जरी म्हणाले ना, गुरुजी आता आहे 3 दिवस तर यावर का घरी, हो मग अवश्य. आता ते इतकं सहज मी आणि बोलतो. नाही जात. हा फक्त गुण होता. वा, पण मी जेव्हा इथे आली ना या बाबांच्या ऑफिसमध्ये, मला आल्यावर एवढी भीती होती ना, कारण मी पहिल्यांदा का आपण अनेकदा गप्पा मारल्यात, बाबांना मी भेटतही पहिल्यांदा होते. माझं असं होतं की कसा होईल यार इंटरव्ह्यू, किंवा हे रिॲक्ट करतील ना माझ्या प्रश्नांना, मला लिटरली असं होतं. बट मस्त स्वभाव आहे एकदम. अगं मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगितलं, अरे असं असं इंटरव्ह्यू, ते बोलले तुम्ही जे खरे आहात ना ते दाखवा, हा ते बघायला लोकांना म्हणजे लोकांना कळलं पाहिजे तुमचं बॉन्डिंग कसं. म्हटलं एकदा ते सुरू झाले की मला त्यांना सांगायला, बाबा इंटरव्ह्यू आहे, 1 तासच टेलिकास्ट होणार, थोडंसंच बोला, कारण की त्यांच्याकडे शेअर करायला गोष्टी खूप इतक्या आहेत, असल्यामुळे खूप ना आहेत. हो हो. ते त्यांना थांबावं लागतं. पण आणि सर मग ते- अनघाबद्दल जसं तुम्हाला गॉसिप सांगते, अनघाबद्दलचं एखादं गॉसिप सांगा ना, जे आम्हाला माहित नाहीये. काय केलेलं तिने की जेव्हा खूप पडलीये तिला मजबूत, किंवा काय? ते तर नेहमीच पण काय गॉसिप आहे असं की असा प्रसंग की असा किस्सा की जो कधीच तुम्ही विसरणार नाही तिच्याबद्दल? तुला एक गंमत सांगते, त्यांना काही माहिती नसणार, कारण की जेव्हा लोक विचारायचे तुमची मुलगी कितवीत आहे, तेव्हा ते सांगायचे 7वीत, आई म्हणायची 8वी. त्याच्यामुळे ते त्यांचं तसं होतं, ते फक्त लाड करण्यासाठी, बाकी तू चाललंय ना, शिक्षण वगैरे चाललंय ना असं. त्यामुळे ते अगदी मी फर्स्ट इयर सेकंड इयर पर्यंत व्हायचं की सेकंड इयर बाबा, सेकंड इयर असं सगळं आहे. सो किस्सा काय सांगाल बाबा? नाही काय, मला तर तसं, असं काय, मी किती चांगलीच आहे. हो हो आवा. हे तू सगळं सांगून आणलंस का? हे बोलायचं कॅमेरा समोर, चांगलंच बोलायचं. काय किस्सा असं तुमच्या समोर? तसं काही मी नाही. असा काही किस्सा? हा, मला एक आठवतं की 12वी नंतर म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर मला फिल्म मध्ये काहीतरी करायचं होतं किंवा फिल्मची प्रोसेस. मला एक माहिती होतं त्यांच्याकडे कांचन अधिकारींचा नंबर आहे त्या, कारण की 2दा-3दा आल्यात, त्यांनी मला सांगितलं. सो मी त्यांना सांगितलं होतं की बाबा त्यांच्याशी बोला ना, मला फिल्ममध्ये काम करायची इच्छा नाही, मला बघायचंय कसं असतं सेट, कसं शूटिंग होतं. तर ते बोलले मी काय बोलणार नाही. नाही, तो तर मी प्रसंग तो असा फोन होता घेतला की होता, ती नंबर ते त्यांच्या ग्रॅज्युएशन करून ती घरी आली आणि 3रा का 4थाच दिवस होता. तर एवढ्यात काय झालं की अधिकारींचा मला फोन आला
त्या प्रत्येक सिनेमाच्या आधी मला ते नाव काय ठेवायचं इथपासून आम्ही सगळे अंकशास्त्राप्रमाणे करणं वगैरे वगैरे असं सगळं सांगायचो. मग मी त्यांना काही दिवस महत्त्वाचे द्यायचो, असं सगळं व्हायचं. तर त्यांचा मला फोन आला की गुरुजी नवीन एक पिक्चर मी करायला घेते आहे, तर मला तुम्हाला भेटायचं आहे. असं तसं मी म्हटलं अवश्य भेटू. हां बरं झालं, अजून एक महत्त्वाचं, तुमची कन्या मुंबईत होती, तर म्हटलं अहो तिचं नुकतंच आटोपून ती आता नाशिकला आली 3-4 दिवसापासूनच. बस बस बस, मग तिला लगेच माझ्याकडे पाठवा, मला फार गरजेचं आहे. म्हणजे मला स्वतःहून कोणाला अशी विनंती करायची गरज नाही नाही, पडली. हे कसं झालं त्यावेळेस माहितीये? मी तुमच्या फोन मधनं तो नंबर घेतला होता हा. तुम्हाला न सांगता, आणि मी फोन केला होता ते नाही की मी आपल्याला. हो, की मी असं असं आहे, तुमची ओळख आहे, पण ते मला तुमचं म्हणजे सांगत नाही, तुमचा नंबर देत नव्हते. तर त्या बोलल्या की या मग फिल्मचं हे करायला. मग नंतर ते त्यांनी जरा हे करायला सांभाळून घेतलं. सांभाळून घेतलं, वा. कारण की मी चोरलेला नंबर फोन, हे त्यांना माहिती नव्हतं. नाही, मी तुला जे म्हटलं ना की मला कधी कोणाकडे शब्द टाकायची गरज गरज पडली नाही, नाही, हे मात्र गरज नाही. तितकंच खरं. त्याच्यामुळे कदाचित मी शब्द टाकला असता तर काय झालं असतं हे जर तर बोलण्यात काही अर्थ नाही. तो माझा स्वभाव नाही. मी कधी माझ्या स्वार्थासाठी, माझ्या कुटुंबासाठी कोणाला मी काही सांगावं की तुम्ही एवढं करून द्या असं होत नाही. त्याच्यामुळे माझी पत्नी मात्र हे सगळं करू शकते. अगदी छोट्या मोठ्या अडचणींपासून कुठलीही अडचण जरी असली, आमच्या घरात ती सोडून दे, आमच्याकडे असे अनेक मंडळी की पोलीस स्टेशनमध्ये असं काम अडलं आहे, इथे असं काम अडलं आहे, तर ती स्वतः जाते येते धावपळ करते, पण तेवढं काम करूनच देते. हे तिची विशेषता. आणि बाबा पण- सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम हे नाहीच आहे. नाही. हो. अच्छा. तुमचं ऑडिशन येऊन हो. काम बघून मगच तुम्हाला काम आणि मिळतं रस्ता स्वतःच्या. तिथपर्यंत अगदी जाऊ बरोबर. शकतो, पण पुढे खिंड नाहीच, तुम्हालाच हा. लढवायची आहे. बरोबर. कारण ऑडियन्स पासून कायच लपलेल्या आहेत गोष्टी. ते तर खरंच आहे, अगदी खरी गोष्ट आहे. आणि म्हणूनच मला कधी अशी हे नाही पडली किंवा मी कोणाकडे तरी बोललोय आणि मग त्यांनी तिला बोलवून घेतलं वगैरे, असं काही झालं नाही. तुझी श्वेता बघून बाबा काय कमेंट करायचे तुला? वा वा वा, यांची उत्तम उत्कृष्ट. पण असं कधी मी म्हटलं ना, कौतुक कधीच नाही केलं. म्हणून मला नेहमी असं वाटायचं मी काहीच करत नाही का आयुष्यात, अच्छा काहीतरी करूया. कारण की त्यांचंही तसंच होतं. म्हणजे बाबा सांगायचे ना गंमत, की आजोबा माझं असे होते ना की अच्छा वेदशास्त्री झालं, मग नाही हे ज्योतिष ठीक आहे, शिक. पण ठीक आहे, मग ज्योतिषाशिवाय हे नाही बाबा तुझ्या. बरं, मग आपल्याला लक्षात यायचं की त्यांची ती इच्छा आहे. मग त्याच्या पुढे त्याचा विषय चालू. आता उत्तम ज्योतिषी झालं, ते सगळं ठीक आहे रे, पण माझी अशी इच्छा आहे की हजारो लोकांना तू कथा सांगितली पाहिजे. म्हणजे आपल्याला कळतं की त्यांची ती इच्छा ती आहे. इच्छा आहे. असं सगळं करता करता काय झालं की मी अजूनही शिकतोच आहे अगं. हा. अजूनही काहीतरी नवनवीन घेण्याचा मी प्रयत्नच करतोय. आणि ही सवय मला माझ्या वडिलांमुळे लागली. आणि माझी हीच इच्छा आहे की हेच गुण त्यांच्यामध्ये यावे. तुला कोणती सवय लागली वडिलांमुळे? काहीतरी सतत करत राहणं वेग. मी जे तुला आधी पण आपल्या इंटरव्ह्यूमध्ये मी म्हटलं होतं की फक्त मी आयुष्यभर अभिनय क्षेत्रातच काम करेन की नाही हे मला माहिती नाही, पण मला सगळं ट्राय करायचं, सगळं एक्सप्लोअर करायचं. तर मला असं वाटतं की त्यांच्यामुळे फक्त ज्योतिष नाही तर आणि वेगवेगळे टॅरो आता क्षेत्र. समजा ती करते. हां, तर मला असं मी म्हटलं जसं की वेळ आल्यावर मी नवीन गोष्टी रिव्हील करत जाईन, तसं ते आहे की मी ते करणारच राहील. अजूनही आमचं काहीतरी एक नवीन चालू आहे की जी माझी इच्छा आहे की मी त्यांच्याशी बोलते त्याबद्दल. तर ते अजून मी सांगू नाही शकत, पण ते पण एक नवीनच क्षेत्र आहे माझ्यासाठी. Explore करशील. हां, आणि मी तेच म्हटलं की मी जे काही करते ना आता, हे खूप माझ्यासाठी रिस्क असणार आहे. मी आता ज्या क्षेत्रात काम म्हणजे इंटरेस्ट घेते किंवा ते मला करायची इच्छा आहे, पण त्यांनी सांगितलं ओके कर बाबा, माझं असं असं इच्छा आहे की ते तुम्ही करू नये किंवा तुम्ही मदत करू नये, म्हणून मी करणार माझं किंवा मी घेईन मदत किंवा असं असं करेन. तर त्यालाही ते बोलले हो गुड कर. पण हे आता मी जे करणार आहे ते पण नवीन आहे. जसं मागच्या वर्षी आपण भेटलो होतो ते हॉटेल हॉटेल होतं. हो. तर तेही नवीन होतं. सो मी तेव्हा तुला बोलले होते की मला एक कपड्यांचं काहीतरी करायची yes. इच्छा आहे. सो ते पण वर्क इन प्रोग्रेस आहे. पण मी आत्ता जे करणार आहे ते या सगळ्यापेक्षाच वेगळे. सो ते त्यांच्याकडनं आलंय. मला खूप उत्सुकता वाढली आता माझी की हे काय आहे नाही नवीन. नाही, लवकरच नवीन विषयामध्ये ती प्रवेश करते आहे. तर ते खूप नवीन आहे माझ्यासाठी तो विषय, आणि कोणीच नसल्यामुळे या क्षेत्रात ते चॅलेंजिंग आहे. आणि आता ते मी ह्याच्या बळावर करणार आहे, त्यामुळे सपोर्ट आहे स्ट्रॉंग, पण त्याच्यातही खूप काहीतरी करायची इच्छा आहे, तर ते करूयात. त्या बात. आणि ना फादर्स डे आहे आज अनघा. हा, जर मी तुला म्हणाले की आजच्या फादर्स डेच्या निमित्तानं नो डाऊट तू बाबा इन्स्पायर करतात की तू लक्ष देतेस तुझ्या भगरे या आडनावाकडे इतकं. सो मला सांग की या फादर्स डेच्या निमित्तानं जर मला काहीतरी प्रॉमिस कर बाबाला, तर तू काय प्रॉमिस करशील? मला असं वाटतं वेळ हा आजकाल खूप एक्सपेन्सिव्ह झाला,
तर जितका जास्तीत जास्त वेळ स्पेंड करता येईल किंवा नवनवीन गोष्टी करता येईल. त्यांची नेहमी इच्छा असते की तुम्ही एका क्षेत्रात अडकून राहू नका, काहीतरी प्रगती करा, तुमचं तुमचं तुम्ही साम्राज्य निर्माण करा. तर ते प्रयत्न सुरूच आहे. पण ते काय कधीतरी असं होतं ना की आपल्याला सगळंच मिळत जातं म्हणून आपण खूप कम्फर्टेबल होतो. हो. तर तसं माझं काहीसं झालं होतं की मी खुश आहे, आता छान चालू आहे ना, नाटक सुरू आहे. तर कुठेतरी नवीन गोष्ट करण्यासाठी ते मला एक इंधन लागतं किंवा एक ते पुश लागतो. तो नेहमी त्यांच्याकडनं मिळत आलाय. तर नवनवीन करत राहीन काहीतरी त्यांनी जेवढं बनवून ठेवलं आमच्यासाठी, तर त्यापेक्षाही कदाचित त्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करेन. कदाचित त्यांच्या इतकं ज्ञान आम्हाला नाही घेता येणार किंवा आता ते वय नाही की त्यांच्याकडे जितकं ते आहेत प्रगल्भ ज्ञानाने ते नाही करता येणार. पण नक्कीच त्यांना अभिमान वाटेल असं पुढच्या वर्षी किंवा दरवर्षी काही ना काही करत राहीन एवढंच. मस्त. सर, जर मी तुम्हाला म्हणाले की आज या फादर्स डेच्या निमित्तानं आजवर तुम्ही अनघाला एखादी गोष्ट सांगितली नाहीये किंवा तिच्यासमोर व्यक्त झाला नाही आहात कुठल्या तरी एका गोष्टीबद्दल, ते तिला सांगा, तर काय सांगाल? प्रॉमिसचं पण करायला हवं. Promise, ते करता येईल. मला खात्री आहे की तिला माझ्याकडून अपेक्षा कोणती आहे, तर तुम्ही तुमची प्रकृती उत्तम ठेवा. हा. आणि तोच एक विषय आमच्या दोघांमध्ये जास्त वादाचा असतो खरं तर, की ती मला या सगळ्या गोष्टींबद्दल की ठीक आहे तुमचं खूप फिरणं होतं आहे, प्रवास होतो आहे, दगदग होती आहे, बैठक होती आहे, सगळं काही होतं आहे, पण या सगळ्याच्याही मुळाशी काय आहे तर तुमची प्रकृती उत्तम ठेवा. आणि हे मात्र नक्की आज तुझ्या साक्षीने मी शब्द देतो की मी माझ्या प्रकृतीला जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न करेन. हेच प्रॉमिस हवं होतं आणि हेच ऐकायचं होतं. वा. कारण की एका पॉइंट नंतर त्यांनाही कळते की ती एनर्जी आधीची जशी होती तशी नाही. आता नाहीये, थकायला आता होतं बाबा ना. तुम्ही म्हातारे आता होत काय चालले. झालंय की एक तर इकडे वय वाढते, तिकडे कामाचा व्याप वाढतो वाढतोय. आणि दोन्हींचं आपल्याला समन्वय फार अवघड होऊन बसतंय. आणि आता सध्या तीच परिस्थिती आहे. रात्र प्रवास करणं, काम करणं, परत पुढच्या आणि वेळेला. बाबा मला आणि अखिलेशला कधीच नावाने हाक मारत नाही. तू सांग. ते म्हणतात नाही हे एवढी सगळी. म्हटलं बाबा कशाला एवढी दगदग करतात. नाही माझ्या पोटीचे 2 रत्न आहेत. त्यांचं जे बघणं आहे त्यामुळे ते आम्हाला दोघांना फक्त रत्न म्हणतात. सरकॅस्टिक वे ना, त्याच्यामध्ये अजिबात कौतुकाचं काय नसतं. हे जे रत्न आहेत त्यांच्यासाठीच करणं आहे, बाकी काय. आई शपथ. पण हा प्रश्न कदाचित मी विचारलेला अनघाला आवडणार नाही काका, पण मला सांगा तुम्हाला जावई कसा हवाय? चला त्यांचं म्हणणं मला जावई द्या कोणीतरी. हो, जावई कसा हवाय तुम्हाला? नाही, कसापेक्षा तो हवाय हे फार महत्वाचं आहे. लवकर हवाय. हो. आणि मी तर तिला त्याही बाबतीत मुभा दिली की तू बघ, तुला जिथे असं वाटेल की नाही माझे विचार जुळू शकतात उत्तम रीतीने, अशी व्यक्ती आम्हाला चालणार आहे. आणि आम्ही त्या दृष्टीने तिला ती मुभा जरी दिलेली असली तरी सुद्धा ती सुद्धा इतक्या परंपरा संस्कृतीमध्ये आहे की नाही तुम्ही बघा, तुम्ही स्वतः सांगा, तुम्ही निर्णय द्या. त्याच्यामुळे मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ती ज्या क्षेत्रात असून सुद्धा तिचे विचार मात्र अजूनही आमच्याशी निगडीत आहेत, जोडलेले आहेत. नाही तर कित्येक वेळेला असंच आम्हाला वाटायचं की कदाचित आपल्याला फक्त आशीर्वादच द्यायला लागतंय की काय बा, पण तसं मात्र नाही. याची आता आम्हालाही खात्री झाली. म्हणजे चिरंजीवाच्या विवाहाच्या आधी सुद्धा आम्हाला असं वाटत होतं की ही काहीतरी म्हणेल वगैरे, पण तसं काही नाही. उलट तिने भावाचा विवाह इतका उत्तम आणि दणक्यात करून दिला की जेणेकरून आम्हालाही आश्चर्य वाटलं. त्याच्यामुळे आता निश्चितपणे आम्हाला पती पत्नींना तिच्या विवाहाचे वेध मात्र लागलेत, एवढं नक्की. हो, तो एक खेळ सांगत नाही बाबा, आमचा एक खेळ आहे की ना असे खूप स्थळ वगैरे येत असतात. अगं कोणी कोणी पाठवत असतं, तर काही स्थळ बघून खरंच सॉरी असं म्हणू नये पण हसू येतं. नाही आणि काय झालं, पण आम्ही ते फक्त एकमेकांना पाठवत असतो आणि आम्ही फोन करून खूप हसतो, फोन ठेवतो बस. कारण की कधी कधी ती ज्या स्थळाबद्दल खूप बोलली की समजायचं ही चेष्टा करते आता. बाबा आणि असा कडक मुलगा, असा सुंदर, तुम्ही तर वेडेच आहात. आणि बाबा म्हणता फोटो पाठव काय, आणि आम्ही फक्त हसतो अगं. कारण इतके ती जेव्हा जास्त विनोदी बोलली की स्थळं येत समजायचं असतात. की ते पण मग तू कधी विचार करणार आहेस जावई आणायचा? 2026 पुढच्या वर्षी. ब्रेकिंग न्यूज अरेंज मॅरेज करणार आहेस? मी अरेंज कम लव. अरेंज कम लव. असं अशी माझी तरी इच्छा आहे की आवडलंच कोणी तर आधी ओळखू यात एकमेकांना आणि मग लग्न करू.
नाही तर कसं वाटतं बाबा? नाही नाही, योग्य आहे, काही योग्य हरकत आहे. नाही, मला आवडणार तसं. तिचे विचार जुळणं फार गरजेचं आहे रजा, कारण मला असं वाटतंय की आता कोण अशी व्यक्ती आहे की जे हिला सहन करू शकेल. आता ऑनेस्ट उत्तर आलंय. ते तेच म्हणतात तुला कारण तुला मी सांभाळणं. जसं म्हटलं ना, ती फार लवकर रिॲक्ट होते हो हो. आणि त्याच्याने समोरचा पटकन दुखावला जाऊ शकतो. तर तीच एक काळजी फक्त वाटते. आणि एकदा जर तिने सांगितलं ना की नाही, आम्ही अगदी इतक्या वेळ अगदी आनंदाने बोललो एकमेकांशी, की मग वाटतं कुठेतरी नाही आहे. नाहीतर ते तडकाफडकीच आहे मग. मला असं वाटतं की ते मैत्रीतनंच होऊ शकेल. एखादा छान मित्र झाला असं जुळलं किंवा आता काय वाट बघीन मी लवकरच 2026. अगदी, पण अगदी. मला खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी गप्पा मारून. थँक्यू सो मच वा, सर वा, आणि वा. अनघा की तुम्ही वेळ दिला, वा. इतक्या छान गप्पा मारल्या आणि वडील आणि मुलीचा हा बॉन्ड आज उलगडला माझ्यासमोर. वन्स अगेन थँक्यू. आणि वा रे वा. तुमच्या दोघांनाही फादर्स डेच्या खूप वा. शुभेच्छा. तुला पण मज्जा खूप करा शुभेच्छा. आणि खरं तर असं राहू द्यात हा मनापासून- बॉन्ड. छान आहे खूप. खरं तर मनापासून तुम्हालाच धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण पहिल्यांदा असं झालंय की एका स्क्रीनवर आम्ही दोघंही बरोबर आलेलो आहोत आणि एकमेकांबद्दलच्या भावना आम्ही व्यक्त केल्या. आणि माझी अशी एकच इच्छा आहे की तिच्या जीवनात पुढे सगळं उत्तम व्हावं, हीच एक इच्छा फक्त आमच्या मनात आहे. थँक्यू सो मच आणि Thank ऑल द you. बेस्ट अनघा सर. Thank तुम्हालाही ऑल द चालेल, बेस्ट. धन्यवाद, काळजी घ्या. धन्यवाद. हो ये चालेल.